ती जी मूळ जी आवड होती की आपल्याला सायकलवर प्रवास करायचा, जी रोजची सवय होती ती काय माझी गेली नाही. मी पुन्हा ती सायकल पुन्हा हरक्युलसचीच लक्षात ठेवून हरक्युलसची सायकल घेतली. त्यामुळे सायकल ऑफिसला लावलेली दिसली की लोकांना लक्षात यायचं की साहेब ऑफिसमध्ये आहे. सायकल नसली की ते म्हणायचे साहेब कुठेतरी बाहेर आहे. मुळात अधिकारी हा खुर्चीत बसेल तेव्हाच असतो असं मला तरी वाटतं. तुमची खुर्ची एकदा निसटली की तुम्हाला कोणी विचारणार नाही. आणि असं कधी वाटलं नाही की मी मोठी गाडी घ्यावीन जावं किंवा मी सायकलवर जातोय मग लोक मला काय म्हणतील, असं कधी वाटलं नाही. त्यावेळेस ते म्हटले अरे पुरस्कार मागायचा नसतो दादा, पुरस्कार तुला आपोआप चालत आला पाहिजे. हा टेबल हुंदक्याचा टेबल झाला पाहिजे. म्हणजे मतितार्थ हा आहे की माझ्या टेबलला लोकांनी त्यांची गाऱ्हाण येऊन सांगितली पाहिजे. त्यांना तेवढा माझा विश्वास पाहिजे की हा मनुष्य माझा गाऱ्हाण ऐकतो. बघा पंखा आहे डोक्यावरती, तुम्हाला छान खुर्ची बसायला, टेबल आहे, बेल वाजवली की शिपाई येतात आणि 1 तारखेला खात्यावर पगार जमा होतो. ह्याच्या पलीकडे काय सुख पाहिजे माझं. म्हणजे आम्हाला लोक जे सरकारी जावई म्हणतात की एकदा तुम्ही घुसले की तुम्हाला कोणी काढू शकत नाही, ह्याच्या पलीकडे काय सुख पाहिजे. एसटीने प्रवास करतो, पीएमटीने प्रवास करतो, अजूनही 4 व्हीलर नाही, असं स्कूटीवर प्रवास करतो. असं नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. खरं तर आपल्या सर्वांना माहिती की वास्तव कट्ट्यावरती आपण नवनवीन अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो, पॉडकास्ट घेत असतो आणि ते अधिकारी कसे घडले हे आपण जाणून घेत असतो. वेगवेगळे व्यावसायिक असतील, राजकीय व्यक्तिमत्व असतील, यांच्याही मुलाखती घेत असतो. परंतु आज वास्तव कट्ट्यावरती आपण इंटरव्ह्यू तर अधिकाऱ्यांचाच घेणार आहे, परंतु त्यांच्याकडून त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. अधिकारी झाल्यापासून ते आजपर्यंतचा, म्हणजे प्रशासनात काम कसं चालतं, त्यांनी कामं कशी केली, यावरती आपण गप्पा मारणार आहोत. त्याचं कारण हे, कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातारा कलेक्टर ऑफिसने त्यांना बेस्ट ऑफिसर अवॉर्ड पण दिलेला आहे आणि त्यांची एक दुसरी ओळख आहे सायकलवाला अधिकारी. अशा सायकलवाले अधिकारी सुयोग बेद्रे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं खूप खूप स्वागत. नमस्ते. सरांचं 2015 मध्ये नायब तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालं आणि तेव्हापासून सर कार्यरत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी कामं केले. सध्या पुणे येथे पुणे कलेक्टर ऑफिसला सर कार्यरत आहेत. खरं तर एक अधिकारी कसा घडतो हे आपण आजपर्यंत बऱ्याच ठिकाणावरून ऐकलं, परंतु अधिकारी घडल्याच्या नंतर नक्की फील्डवरती काम कसं होतं आणि त्यानंतरचे अनुभव काय असतात हे देखील खूप इंटरेस्टिंग असतात. कारण आपल्याला फक्त बाहेरून अधिकारी, खुर्चीत बसलेला अधिकारी आणि केबिनमध्ये बसलेला अधिकारी किंवा लाल दिव्याच्या गाडीत चाललेला अधिकारी दिसत असतो. सर, आम्ही अधिकाऱ्याची सर्वसामान्य जनतेला किंवा आमच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला एक अधिकारी म्हटलं की वेगळी इमेज असते, परंतु त्या अधिकाऱ्याचे कर्तव्य, त्याच्यावरती असणारं प्रेशर आणि त्या कामकाजातून ते कशा पद्धतीने स्वतःला समोर घेऊन जात असतात हे देखील सर्वसामान्य जनतेपर्यंत जाणं गरजेचं आहे. म्हणून खरं तर तुम्हाला आज इन्व्हाइट केलंय. पुनश्च एकदा आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. खरं तर 2015 तुम्ही नायब तहसीलदार झाला, त्यानंतरच्या गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्यात, परंतु एक ग्रामीण भागातून तुम्ही आलात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागलात. म्हणजे का असं तुम्हाला काय वाटलं होतं की स्पर्धा परीक्षेकडे यावं आणि अधिकारी बनावं? ऍक्च्युली माझं घर हे शिक्षकाचं म्हणजे मास्तराचं घर असं संबोधलं जातं. आमचं गाव जे आहे आंबळेगाव, शिरूर तालुका, तर पूर्वी ते पहिलवानाचं गाव म्हणून म्हणायचे आणि मधल्या काळामध्ये मास्तराचं गाव म्हणून त्याची मोठी ओळख पुढे आली. याचं कारण हे की त्या काळामध्ये तालुक्यात ज्या 3-4 शाळा असतील, प्राथमिक शाळा 7वी पर्यंतच्या, त्यातली एक शाळा आमच्या गावामध्ये होती. त्यामुळे आमच्या गावातला 1ली तऱ्हेला विद्यार्थी 7वी पर्यंत शिकणार आणि पूर्वी 7वी पास झालं की तो शिक्षक व्हायचा, मास्तर व्हायचा. त्यामुळे मास्तराचं गाव. त्यामुळे माझे आजोबा, माझ्या आजीकडचे वडील, माझे पणजोबा ते देखील शिक्षक होते, आजोबा शिक्षक होते आणि त्यामुळे एक शैक्षणिक वातावरण घरी होतं. माझे वडील शिक्षक आहेत, त्यामुळे तसं पाहिलं तर अगदी ग्रामीण भाग जरी असला तरी घरामधलं वातावरण हे खूप चांगलं होतं. त्यामुळे अडी अडचणी तर अजिबात नव्हत्या. मग तुम्हाला शिक्षक व्हायचं होतं काय? मला शिक्षक व्हायचं होतं, पण थोडासा प्रॅक्टिकल विचार करून मी खरं तर हे करिअर निवडलं. कारण 2012 मध्ये जेव्हा मी MSc केलं पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामध्ये, त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आलं की प्राध्यापकांची भरती थांबलेली आहे आणि असं त्यावेळेसचे लोक सांगायचे की भरती पुढं किती दिवसामध्ये होईल माहित नाही आपल्याला. मग तेव्हा मी निर्णय घेतला की यार आता आपण जर प्राध्यापक होऊ शकत नाही तर मग दुसरं करिअरचं क्षेत्र कोणतं. तर वाचनाचं बॅकग्राऊंड होतं माझं चांगलं, थोडंसं सोशल इश्यूचा अभ्यास चांगला होता आणि त्यामुळे मग आपण म्हटलं करूया, आपण MPSC UPSC आपण करूया. तर माझा मामा जो होता थोरला, तो आता नाहीये, वारला, लवकरच वारला. तो मला लहानपणापासून सांगायचा की असं अधिकारी व्हायचं असतं, हे अशा पद्धतीने मग वागायचं असतं, मग तुझी मी अपॉइंटमेंट घेऊन तुझ्याकडे येईल.
बरं. असं तो म्हणायचा. दुर्दैवाने अपॉइंटमेंट घ्यायला तो कधी आलाच नाही, कारण तो खूपच लवकर गेला. तर ते कुठंतरी बीज पडलेलं असणार आहे. आणि माझ्या आईची एक मनापासून इच्छा होती की आपण काहीतरी वेगळं करू. आपल्या घरात खूपच शिक्षक झालेत, ती म्हणायची. म्हणजे माझ्या दोन्ही आत्या शिक्षिका आहेत, माझे 2 चुलते शिक्षक आहेत, वडील शिक्षक. त्यामुळं असे क्राऊडेड फॅमिली ऑफ टीचर्स असा एक विषय होता. त्यामुळे आईला वाटायचं की तू काहीतरी वेगळं कर. मग ते वेगळं काय करायचं, तर मग त्यातून आम्ही स्पर्धा परीक्षांकडे वळलो आणि त्यातून सिलेक्शन झालं. क्या बात आहे. जे शिक्षक, कारण आम्ही पाहतो की शिक्षक म्हटलं की घरामध्ये शिस्त, बरोबर, आणि त्या शिस्तीत घरचे जे सांगतील तेच करायचं. बरोबर आहे. पण तुम्ही एक वेगळं क्षेत्र निवडलं, Yes. तुम्ही अधिकारी झालात. ज्यावेळेस तुम्ही मला वाटतं 2015 तुमचं सिलेक्शन झालं, त्यानंतर पहिलं पोस्टिंग कुठं होतं? 15चं सिलेक्शन झालं, पण मी त्यावर्षी एक शासनाने स्कीम काढली की तुम्ही एक्सटेन्शन घेऊ शकता. म्हणजे व्हायचं काय की अधिकारी झाला की तो समजा त्याला त्याच्या आवडीचं पद मिळालं नाही की तो त्या सर्व्हिसमध्ये राहूनच अभ्यास करायला लागायचा. मग त्यामुळे त्याच्या सर्व्हिसची जे काही रोजची कामं आहेत त्यावर परिणाम व्हायला लागला, शासनाच्या लक्षात आला असता. म्हणून शासनाने एक स्कीम काढली की तुम्ही 1 वर्ष मुदतवाढ घेऊ शकता, तुमचा दावा कायम ठेवून, पदावरचा क्लेम कायम ठेवून. पण सिनियरिटी 1 वर्षाने तुमची कमी होणार, अर्थात ती कमीच होणार. मग नेमकं माझं सिलेक्शन झालं आणि त्या वर्षी एक 10-12 दिवसात तो GR निघाला. 5 एप्रिलला सिलेक्शन झालं आणि 15-16 एप्रिलला तो GR निघाला की तुम्ही मुदतवाढ घेऊ शकता. मग मी मुदतवाढ घेतली आणि मुदतवाढ घेऊन मग मी UPSCचं प्रिपरेशन केलं. UPSC मेन्सपर्यंत गेलो. त्यावर्षी मराठी लिटरेचर माझा ऑप्शनल होता, त्यामध्ये मला हायेस्ट मार्क आहेत त्या बॅचला. मराठी लिटरेचरला हायेस्ट मार्क, असं माझे मित्र मला सांगतात. मी म्हणतो मग ते सांगत असेल तर नक्कीच खरं असेल. तर आणि मग UPSC मेन्स दिली, इंटरव्ह्यूपर्यंत मी गेलो नाही, त्यामुळे मला पुढच्या वर्षी जॉईन करावं लागलं. 2016 मध्ये ऍक्च्युली मी जॉईन केलं. आमचा प्रोबेशनरी प्रोग्राम हा नागपूरला असतो, वनामतीला. तिथे आमचा ट्रेनिंग प्रोग्राम झाला. मग त्यानंतर अमरावतीला टेक्निकल ट्रेनिंग प्रोग्राम झाला आणि मला पालघर जिल्हा मिळाला. पालघर जिल्हा मिळाल्यानंतर तिथे मला डहाणू तालुका सुरुवातीला, आणि नंतर पुढचा जो प्रदीर्घ कालावधी आहे म्हणजे 1 ते 1.5 वर्षाचा, तो मी निवासी नायब तहसीलदार जव्हार म्हणून मला तिथं पोस्टिंग मिळालं. मग तिथलं सगळं माझं प्रोबेशन पिरियड हा सगळा संपल्यानंतर साधारण जुलै महिन्यामध्ये मला पुणे डिव्हिजन मिळालं, गुणवत्तेवर मिळालं. म्हणजे माझा आमच्या बॅचमध्ये 5 नंबरला क्रमांक होता. त्यामुळं एक साधा अर्ज मंत्रालयात गेला, आमचा प्रेफरन्स दिला, पुणे डिव्हिजन मला मिळालं. मग पुणे कमिशनर ऑफिसने मला सातारा कोरेगाव या ठिकाणी मला पोस्टिंग मिळालं. पहिलं पोस्टिंग माझं सातारा कोरेगाव निवासी नायब तहसीलदार या पदावर झालं. आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की शासकीय अधिकारी 3 वर्ष त्या पदावर काम करतो, त्याच्यानंतर ट्रान्सफर होते. पण माझ्या बाबतीत थोडंसं वेगळं झालं. कोविड आलं मधल्या काळात, त्यामुळे मला 1 वर्ष मुदतवाढ झाली आणि नंतर आपलं सरकार कोसळलं. मधला सगळा तो राजकीय कालावधी सगळ्यांनाच माहिती आहे. उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं आणि श्रीयुत एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं. मग त्यामधल्या ज्या फेजमध्ये माझी बदलीच झाली नाही, म्हणजे 1 वर्ष तिथं मला वाढलं. त्यामुळे त्या पदावर मी काम करणारा 4 वर्ष 9 महिने त्या पदावर मला काम करायला मिळालं. म्हणजे तो खूप मोठा पिरियड त्या ठिकाणी मला देता आला. त्याचा फायदा एक असा झाला की तालुक्याचे प्रश्न समजून उमजून मला चांगलं काम करता आलं. आणि मग 4 वर्ष 9 महिने, पावणे 5 वर्ष काम झाल्यानंतर मग माझी कलेक्टर ऑफिस पुणे इथे ट्रान्सफर झाली 2023 मध्ये. तर मी जनरल ब्रांच सर्वसामान्य शाखा तिथे मी सध्या कार्यरत आहे कलेक्टर ऑफिस. सायकलचा काय विषय, सायकलवाला अधिकारी का? तर ती एक गंमतच आहे. म्हणजे मी पुण्यामध्ये असताना मला काही जरी शिक्षकाचा मुलगा असला तरी मला अशी काही वेगळी व्हेकल वगैरे असं काही पप्पांनी दिलं नव्हतं. त्यामुळे PMTने प्रवास करणे. पण व्हायचं, मी राहायचो बिबीवाडीमध्ये आणि तिथून मी पुण्यामध्ये अभ्यासिकेला चाणक्य मंडलला अपडाऊन करायचो. पण माझा वेळ जायचा PMTच्या प्रवासामध्ये. मग मी आपली एक हर्क्युलसची सायकल विकत घेतली, साधारण 7 किलोमीटर अंतर आहे. मग ते रोज मी अपडाऊन करायचो. त्यामुळे माझं 2 वर्ष मी सायकलवर अपडाऊन करूनच आलेलो आहे. सिलेक्शन झालं आणि ती सायकल माझी चोरीला गेली. त्यानंतर सायकल चोरीला गेली, गावाला गेलो, प्रोबेशन जॉईन केलं आणि मग सातारा कोरेगावला गेल्यानंतर ती जी आवड होती की आपल्याला सायकलवर प्रवास करायचा, जी रोजची सवय होती, ती काय माझी गेली नाही. मी पुन्हा ती सायकल हर्क्युलसचीच लक्षात ठेवून हर्क्युलसची सायकल घेतली. अधिकारी झाल्यानंतर ती पुन्हा घेतली, माझ्या पैशाने घेतली. पूर्वीची वडिलांच्या पैशाने घेतलेली होती, ही आता माझ्या पैशाने घेतली. आणि मग मी रोज सायकलवरती ऑफिसला जायचो. मी हेडक्वार्टरलाच राहायचो, माझं पदच रेसिडेन्शियलला होतं, त्यामुळे मी हेडक्वार्टरलाच राहायचो. त्यामुळे मग रोज सायकलवर ऑफिसला जायचं, दुपारी घरी जेवायला सायकलवर यायचं, पुन्हा ऑफिसला जाऊन संध्याकाळी सायकलवरती माघारी यायचं. असा तो माझा दिनक्रम होता. त्यामुळे सायकल ऑफिसला लावलेली दिसली की लोकांना लक्ष द्यायचं की साहेब ऑफिसमध्ये आहे. सायकल नसली की ते म्हणायचे साहेब कुठेतरी बाहेर आहे. अशा पद्धतीचं ती सायकलची माझी ती एक ओळख झाली माझी. म्हणून ते लोक मी म्हणत असे सायकलवर नाही. पण आज आम्ही पाहतो की अधिकारी झाल्याच्या नंतर, इव्हन मी जरी असतो, अधिकारी झाल्याच्या नंतर ऑफिसला जायचं, पहिल्या गाडी नसते, मी आधी गाडी घेतली असते.
आणि गाडी घेऊन गेलो तुम्हाला असं नाही? गाडी मी पुण्यात आल्यावर घेतली. अच्छा. कारण पुण्यामध्ये मी असं पाहिलं की 10 किलोमीटर अंतर, मी हडपसरला राहतो, तर आपण सायकलवर जाऊ. पण पुण्यामध्ये सायकलवर जाऊन काय कधी सांगू, भरोसा नाही, ट्रॅफिकमुळे काय कधी होईल सांगता येत नाही आपल्याला. त्यामुळे मग आणि मुख्य म्हणजे त्या काळजीपोटी माझे वडील माझी सायकल घेऊन गावाला गेले. ती सायकल त्यांनी गावाला घेऊन गेले ते. पुण्यात मी ऍक्च्युली मी माझ्या पुण्याच्या पोस्टिंगला गाडी घेतली, पण माझी पहिली जी व्हेकल आहे ती सायकल आहे. माझ्या पगारातली पहिली व्हेकल सायकल आहे असं सांगतो मी कधी. पण मग असं कधी वाटत नव्हतं की अरे आपण अधिकारी आहोत, सायकलवर कसं जायचं? मुळात अधिकारी हा खुर्चीत बसेल तेव्हाच असतो असं मला तरी वाटतं. म्हणजे एक गोष्ट आहे, मध्यंतरी दिवाळीचे गिफ्ट्स बरेच अधिकाऱ्यांना मिळतात ना, असे लोक येतात तालुक्याला काम करतो कलेक्टर ऑफिसला. त्या काळात मी एक स्टोरी वाचली की गाढवाच्या पाठीवरती एक देव मांडला आणि देवारा मांडला आणि ते कुटुंब निघालं. तर मग लोक ते देवाराला नमस्कार करायचे. त्या गाढवाला वाटलं की अरे मलाच नमस्कार आहे. त्यामुळं गाढव एकदमच खुश झालं, लाथाबिथा झाडायला लागलं एकदम असं तोऱ्यामध्ये. पण दुसऱ्या दिवशी काय झालं की त्या कुटुंबाने ते कुटुंब एका ठिकाणी स्थिरावलं. त्यांनी देवारा त्यांच्या घरात मांडला आणि त्याच्या पाठीवरती गोण्या मांडल्या कापसाच्या, आणि मग ते फिरायला लागलं. कुणीच नमस्कार करेना, पाठीवर तो बोजा आहे. तसा प्रकार आहे की तुम्ही खुर्चीत आहे म्हणून अधिकारी आहे. तुमची खुर्ची एकदा निसटली की तुम्हाला कुणी विचारणार नाही. आणि मला असं वाटतं की ही काळाची म्हणजे हे काळाचं म्हणणं आहे. म्हणजे त्यामुळे तुम्ही अधिकारी आहात तर ते फक्त कार्यालयापुरतं राहिलं तर मग तुम्ही जरा थोडं मातीवर जमिनीवर राहून काम करू शकता आणि त्यातून मग तुमची संवेदना चांगली होऊ शकते असं मला वाटतं. म्हणजे हे काही फार फिलॉसॉफी नाही, मला असं वाटतं की 9-10 वर्षामध्ये आलेला जो काही अनुभव आहे ते मला सांगतं. त्यामुळं असं कधी वाटलं नाही की मी मोठी गाडी घ्यावीन जावं किंवा मी सायकलवर जातोय मग लोक मला काय म्हणतील, असं कधी वाटलं नाही मला. ते असं सहज होत गेलं. बरोबर. तुम्ही कोरेगावला होते, तुम्हाला सातारा कलेक्टर ऑफिसने पुरस्कार पण दिला. येस, बेस्ट ऑफिसर अवॉर्ड 2000 मला वाटतं 21-22 मध्ये दिला असेल. कलेक्टर ऑफिसने अवॉर्ड दिला म्हणजे काहीतरी तुम्ही तिथं विशेष केलं असेल. काय अनुभव होते तिथं काम करत असताना? पहिला मी पुरस्कारावर मी बोलतो. कोविडमध्ये म्हणजे आमचे 2 वर्ष कोविडमध्ये गेले आणि कोविडमध्ये आमच्या तालुक्याला 4 कोरोना केअर सेंटर होते, CCC म्हणतो आपण त्याला. मग ते 4 कोरोना केअर सेंटरचं सगळं नियोजन मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मी सगळं नियोजन करायचं. त्यांचं जेवण खावण स्वच्छता ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या, ज्या नॉन मेडिकल गोष्टी आपण म्हणूया, तर त्या सगळ्या आम्ही पाहायचो. मग त्या काळामध्ये असं मला खूप वाटायचं की आपल्याला पुरस्कार मिळेल, आपल्याला पुरस्कार मिळाला पाहिजे, आपण एवढं असं एक थोडा तो दंभ म्हणतो ना तसं झालं. त्या काळात मी त्या तालुक्याला एकटाच नायब तहसीलदार होतो. त्यामुळे असं वाटायचं की मीच काहीतरी खूप करतोय आणि तो माझा फुगा फुटला, मला पुरस्कारच मिळाला नाही. मग त्यावेळेस मी खूप चिडचिड केली, असं अरे बघा आम्ही एवढं काम केलं, असं मी माझ्याच मनामध्ये असं खूप केलं. आमच्या तहसीलदारांनाही बोललो, बघा ना असं पार्शियलिटी होते, असं तसं राजकारण पुरस्कार असं झालं, असं इथपर्यंत मला असं वाटायचं. माझे वडील एकदा मग असंच फोन झाला वडिलांचा, तर मग का रे म्हणले तू जरा वैतागल्यासारखाच बोलतोय. तर म्हटलं असं झालं बघा ना, मला डावललं. त्यावेळेस ते म्हटले अरे पुरस्कार मागायचं नसतो दादा, पुरस्कार तुला आपोआप चालत आला पाहिजे. ते म्हटले आतापर्यंत मला तर खूप ट्रॉफी तुझ्या आपल्या घरात लावलेल्या आहेत, पण ते एकाही ट्रॉफीला अर्ज नाही केलेलं म्हटले मी. एवढं ते बोलले, मग आमच्या बाकीच्या गप्पा झाल्या. पण ते मला खूप असं डोक्यात बसले की पुरस्कार मागायचं नसतो दादा असं. आणि आमचा 1 ऑगस्टला महसूल दिन असतो. त्या दिवशी आम्ही सगळेच कलेक्टर ऑफिसला आमचे सगळे अधिकारी येतात. तिथे सगळेजण बसतात, जिल्हाधिकारी त्याला मार्गदर्शन करतात आम्हाला. एक प्रकारचं गेट टुगेदर असतं वर्षाचं आमचं. आणि त्या दिवशी कलेक्टर ऑफिसला मग आम्ही त्या वर्षी नेहमीप्रमाणे गेलो आणि अचानक माझं तिथं नाव त्यांनी पुकारलं, बेस्ट ऑफिसर म्हणून ह्या कॅटेगरीमध्ये तुम्ही या म्हणून पुरस्कार घ्यायला. तर ते मला त्यावेळेस माझ्या वडिलांचे शब्द आठवले की ते पुरस्कार हा मागायचा नसतो, तो आपोआप तुम्हाला मिळतो. तर मग तेव्हा मला कळलं की अरे काहीतरी काम केलं असेल, 2 कामं चांगली केली असतील म्हणून कलेक्टर ऑफिसपर्यंत ती आपोआप गेली आणि त्यांनी त्यासाठी मला कन्सिडर केलं असणार. त्यामुळं कामं चांगली केली याचं रेकग्निशन तर ते आहेच, परंतु या काळामध्ये जे चांगलं काम झालं तर त्यातलं मला सगळ्यात महत्वाचं एक वाटतं ते म्हणजे मी संजय गांधी शाखेचा DDO होतो. DDO म्हणजे संजय गांधी शाखेच्या योजनेचे पैसे शासनाच्या तिजोरीतून काढायचे आणि लोकांच्या खात्यावरती वाटायचे, महिलांच्या खात्यावर. तर त्या काळामध्ये खूप सारे पुरुष महिला जेंडर म्हणजे सगळेच लोकांना कोरोनाचा हे झाला, परिणाम झाला. परंतु ज्या महिलेचा पती गेलेला आहे तिला सगळ्यात मोठं दुःख आहे, कारण तिचा सगळा आधार गेला असं. तर मी आमच्या तालुका हेल्थ ऑफिसरकडून एक यादी मागवली की कोण डिसीज झालं, कोण वारलं, मयत झालं, यांची मला यादी द्या. मग म्हटलं गावने यादी केलेली होती. मग त्या यादीत लक्षात आलं की साधारण 300 महिला यामध्ये विधवा झालेल्या दिसतात. साधारण 300 महिला कोरेगाव तालुक्यामध्ये, असं मला एक साधारण अंदाज आला.
मग याच्यामध्ये मी क्रायटेरिया लावले की यातल्या महिलांना आपल्याला काही लाभ देता येऊ शकतो का. 2-3 महिने त्याच्यावर काम केलं आणि साधारण असं लक्षात आलं की संजय गांधी योजनेमध्ये आपल्याला यामध्ये बऱ्याच महिला बसवता येतील, कारण त्यांचे पती वारलेत, त्या विधवा झालेल्या आहेत, काहींची मुलंही 25 वर्षाच्या आतमध्ये आहेत आणि बऱ्याच जणींचा उत्पन्न स्रोत हा साधारण 21,000च्या आसपासच आहे. मग हे काम करता करता तो आकडा 101 झाला. आता 101 हा आकडा जुळला नाही, म्हणजे तो मी काही जुळवला नाही, तो आपोआप 101 आकडा झाला आणि 8 मार्चला एका दिवशी वन शॉट आम्ही 101 महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ दिला. तो साधारण लाभ 1,500 रुपये तो लाभ असतो. जशी आताची लाडकी बहीण योजना आहे, त्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, तर तो मला लाभ देता आला. तर मला असं वाटतं की जी एक्झिस्टिंग योजना आहे तर त्या योजनेचा प्रभावी अंमल कसा करावा. योजना तर खूप आहे साऱ्या शासनाच्या, पण तिचा प्रभावी अंमल जर केला तर ती योजना खरोखर त्या लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळं मी जेव्हा तुम्ही असं म्हटलं की तुम्ही कुठलं चांगलं काम केलं, तर मी ज्या 5 वर्षांमध्ये जर मी असं पाहिलं मागवून हिंड साईड, तर मला एवढं एक काम पटकन आठवतं की मी त्यावेळेस 101 महिलांना ज्या त्यांचे पती ते गमावले कोविडमध्ये, त्यांना मला तो संजय गांधीचा लाभ देता आला. त्या चेकवर मला सही करता आली आणि ते त्यांच्या खात्यात ते पैसे डिस्बर्स झाले. तर ते मला खूप चांगलं काम वाटतं झालेलं. बाकी इतर कामं आहेत, आमची इलेक्शनची कामं आहेत. त्या काळात लोकसभा इलेक्शन होऊन गेली, विधानसभा इलेक्शन होऊन गेली, ग्रामपंचायती झाल्या, सरपंच आरक्षणं झाली, 7-12 संगणकीकरण झालं, रेकॉर्ड रूम अपडेशन झालं, रस्ता केसेस झाल्या, लोकांचं रोजचं एंटरटेनमेंट असेल, ते सगळी कामं झाली. पण हे काम मला लक्षात राहण्यासारखं वाटतं. म्हणजे 101 महिलांना तुम्ही म्हणजे तुमच्या पुढाकाराने ते कदाचित भविष्यात झालंही असतं, परंतु तो कालावधी गेला असता. मुळात कोविड संपल्यानंतर साधारण वर्षभरात हा लाभ गेल्यामुळं त्यांना पण एक वाटलं असेल की अरे नाही, कोणीतरी एक शासनामध्ये बसणारा व्यक्ती असेल किंवा कोणीतरी शासनाच्या बाजूने आपला थोडाफार विचार होतो, कुठली अर्ज प्रक्रिया न राबवता. म्हणजे जनरली काय असतं की आपल्याला शासन म्हणजे काय, तर आपण वाट पाहतो की आपल्याकडे अर्ज येईल आणि मग आपण त्याच्यावर काम करू. परंतु जे प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स असं जे म्हणतो आपण की आपण लोकांपर्यंत पोहोचणे, तर मला वाटतं की ते त्यातून राबवलं गेलं. त्यामुळे ते मला असं फार विशेष लक्षात राहणारं वाटतं कायम. ज्यावेळेस तुम्ही तिथं R&T म्हणून काम करत होते, रेसिडेन्स तुमचा तिथंच होता, काय नक्की कुठली कामं घेऊन लोक यायचे? अच्छा, मला प्रसंग सांगायचा आहे. एक दुर्गळवाडी गाव आहे, अजून मला ते गावाचं नाव आठवतं. त्यातली एक महिला माझ्याकडे आली आणि ती म्हटली की आमची बिल्डिंग ब्रिटिशकालीन बिल्डिंग होती. मग ती कशी सिस्टम असते, लखीरा पॅटर्न सारखी बसतात. म्हणजे नायब तहसीलदार हे थोडेसे डायसवरती बसतात, त्याला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट पॉवर्स आहेत म्हणून त्याला डायसवर बसवतात. आणि आमच्या समोर आमचे क्लर्क आणि अव्वल कारकून हे बसलेले असतात. म्हणजे आमच्या समोर त्यांचं सुपरविजन टाईप, लखीरा पॅटर्न त्याला म्हणतात, ऑफिस बसण्याचा. तर ती महिला माझ्याकडे आली आणि तिने एक दस्त माझ्याकडे दिला. म्हटली हा दस्त फसून केलाय म्हटली. मग मी पाहिलं, दस्त उचकला तर ते घराचा दस्त होता. म्हणजे गावठाणामधली जागा होती ती, आणि तो घराचा, म्हणजे तिच्या भावाने तिच्याकडून तो जमीन विकत घेतली, ते घर विकत घेतलं होतं आणि तो दस्त झाला होता. तर आता दस्त झाला, तिने त्याला संमती आहे, तिची सही अंगठी त्याच्यामध्ये आहेत, आणि मग आता फसवणूक कशी म्हणायची. तर ती म्हणती नाही, मला ह्याने पैसेच दिले नाहीत, त्यात लिहिले 1,00,000 रुपये पण ते लिहिले नाहीत. तर मी त्या ताईला म्हटलं एकतर हा विषय आमचा नाही, एक प्रशासनात भाषा असते बघा, हा विषय ह्यांचा, तो विषय ह्यांचा, आमचा नाही, ह्या शाखेचा, हे माझ्या टेबलचं काम नाही, हे त्याच्या टेबलचं काम आहे, अशी एक भाषा असते प्रशासनात. तर मी त्या भाषेत बोललो खरं तर की हा विषय आमचा नाही, हा पंचायत समितीचा विषय. म्हटलं मावशी. ती म्हणली कसं काय? म्हटलं गावठाणातला विषय, गावठाणातलं घर आहे, 8चा उतारा जोडलाय म्हटलं याला, असेसमेंट उतारा, त्या 8च्या उतारावर ट्रान्झॅक्शन झालंय, आमचं तो 7-12 आहे का म्हटलं याला, आमचा नाही विषय, तुम्ही जा पंचायत समितीला, नाही तर कोर्टात जा दस्त रद्द करायला. असं ती बाई मला म्हणली, मग तुम्ही मामलेदार कशाला? असं ती बाई मला बोलली, तुम्ही मामलेदार कशाला? तेव्हा मला जाणीव झाली की अरे, आपण नायब तहसीलदार किंवा तहसील ऑफिसमध्ये बसतो म्हणजे लोकांच्या सायकीमध्ये अजूनही आहे की तहसील ऑफिस आपल्याला न्याय देऊ शकतं. माझं जे काही अडचणी गाराणं असेल ते मी पहिलं तहसीलला मांडेल. त्यामुळे तुम्ही कधी एखाद्या तहसीलमध्ये जर पाहिलं तर ज्या तक्रारी अर्ज येत असतात ते बरेचदा आमच्या महसूल विभागाशी निगडीत नसतात, परंतु शासनाचा एक प्रतिनिधी करणारा विभाग तालुका स्तरावर किंवा कलेक्टर ऑफिस स्तरावरती, जिल्हा स्तरावर हा महसूल विभाग म्हणून पाहिला जातो. म्हणजे आमचे लोक म्हणतात की महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा आहे. तर त्याचं कारण हे आहे की शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल विभाग काम करत असतो. म्हणजे तालुकास्तरीय समितीला तहसीलदार वरिष्ठ अध्यक्ष असतात, प्रांत लेवलला SDO अध्यक्ष असतात, आणि जिल्हाधिकारी तर मला असं वाटतं 300+ कमिट्यांचे अध्यक्ष असतील. म्हणजे आम्हालाच कधी कधी कळत नाही की अरे साहेब ह्या कमिटीचे पण अध्यक्ष आहेत, असं आम्हाला कलेक्टर ऑफिसला बसून कधी कधी शोध लागतात आम्हाला.
त्यामुळे जर अडचणींचा विषय पाहिला तर कुठलीही अडचण तहसील ऑफिसला लोक घेऊन येऊ शकतात. तुम्हाला एखादं निवेदन द्यायचं आहे, मग ते भले निवेदन MSEBच्या तक्रारीचं असेल ते तुम्ही ते तहसीलदारलाच आणून देतील ते. आणि आता मी निवासी नायब तहसीलदार ह्या पदावर जेव्हा मी काम करतो तर माझं काम हे असतं की लोकांशी संवाद करणे दिवसभर. हे माझं साधारण काम राहिलं होतं. म्हणजे लोकांच्या जे काही अडीअडचणी गाऱ्हाणी असतील तर ते पहिलं माझ्या टेबलला येऊन मांडणार. म्हणजे मी एक आत्मचरित्र आहे गप्र प्रधानांचं, माझी वाटचाल म्हणून साधना प्रकाशाने प्रकाशित केलेलं. ते ज्यावेळेस विरोधी पक्षनेते झाले गप्र प्रधान, हे पदवीधर मतदारसंघातून ते विधान परिषदेत आमदार सलग 3 टर्म, पुणे पदवीधर मतदारसंघ त्या काळातला, हे समाजवादी पक्षातली मंडळी. तर त्यांना 1 वर्ष त्यांना टर्म मिळाली विरोधी पक्षनेता म्हणून. मला वाटतं कृष्णराव धुळप असतील, अजून मृणाल गोरे, 1 वर्ष ते विरोधी पक्षनेते राहिलेले शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना, रहंतुले मुख्यमंत्री असताना असं मला वाटतं. तर त्यावेळेस ज्यावेळेस त्यांना विरोधी पक्षनेता पद मिळालं त्यावेळेस त्यांना एक बंगला मिळाला, एक ऑफिस मिळालं विधानमंडळामध्ये. मग त्यावेळेस ते असं त्या प्रसंगात लिहितात की मी ज्यावेळेस त्या टेबलाच्या पलीकडे जाऊन बसलो विरोधी पक्षाच्या, त्यावेळेस मला असं वाटलं की ह्या टेबलाचं करायचं काय, एवढा मोठा टेबल, एवढा मोठा बंगला. मग त्यावेळेस तिथे ते लिहितात की ह्या टेबलाचं काय करायचं, तर हा टेबल हुंदक्याचा टेबल झाला पाहिजे. हा टेबल हुंदक्याचा टेबल झाला पाहिजे. म्हणजे मतितार्थ हा आहे की माझ्या टेबलला लोकांनी त्यांची गाऱ्हाण येऊन सांगितली पाहिजे, त्यांना तेवढा माझा विश्वास पाहिजे की हा मनुष्य माझा गाऱ्हाण ऐकतो. सोल्युशन निघेल न निघेल हा नंतरचा भाग आहे. ऐकून घेणार म्हणजे तुमचं जे काही आपण म्हणतो ना स्ट्रेस मॅनेजमेंट, ही जी संकल्पना आहे की तुम्हाला तुमचं जे मनातलं आहे ते बाहेर निघायला जर कुणी नसेल तर माझा स्ट्रेस वाढत जातो. मग त्या स्ट्रेसमधून एखादा मग अंगावर रॉकेल ओतून घेईल, झाडावर चढून बसल, एखाद्या इलेक्ट्रिक पोलवरच खांबावर बसल. हे असं लोक एक्स्ट्रीम रिॲक्शन का देतात, तर त्यांचं स्ट्रेस मॅनेजमेंट झालं नाही, त्यांची भावना व्यक्त करायला त्यांना कुणी सापडलं नाही. तर मी माझी कार्यपद्धती म्हणू किंवा काय, तो फार मोठा शब्द होईल कार्यपद्धती, तर मी माझं काम जे केलं तर ते काम करण्याची एक डेफिनेशन म्हणजे माझा टेबल हा हुंदक्याचा टेबल झाला पाहिजे. माझ्या टेबलला येऊन लोकांनी विश्वासानं गाऱ्हाणं मांडलं पाहिजे आणि मग त्या गाऱ्हाण्याचं काय करायचं, त्याला कसं सॉर्ट आउट करायचं हे मी पाहिल. तर साधारण मला वाटतं तालुक्याला निवासी नायब तहसीलदारचा टेबल हा गाऱ्हाण्याचा टेबल असतो. अगदी PM किसान योजना असेल, चॅप्टर केसेस होतात, त्याच्यातली भांडणं असतील, पती पत्नीची भांडणं असतील, बांधाची भांडणं असतील, लोकांचे नैसर्गिक आपत्तीचे प्रश्न असतील, संजय गांधीचे प्रश्न असतील, राजकीय पुढाऱ्यांचे इलेक्शनचे प्रश्न असतील, प्रभाग रचना असतील, वॉर्ड रचना असतील, असे खूप सारे वेगवेगळे प्रकार चे अर्ज ह्या कचेरीमध्ये येत असतात आणि त्या अर्जावरती आम्हाला साधारण काम करावं लागतं. जे बेसिक आमचं काम आहे ते साधारण आपल्याला माहिती, सातबाराचं मेंटेनन्स, फेरफार घेणे, ट्रान्झॅक्शन झाले असतील तर ते अद्ययावत करणे, साधारण ही महसुली काम आहेत. जमीन महसूल वसूल करणे, त्याचा भरणा करणे, गौण खनिज उत्खनन होणार नाही हे पाहणे, ते झालं त्याच्यावर दंडनीय कारवाई करणे, साधारण ही बेसिक महसुली काम आहेत. परंतु एक शासनाचा चेहरा म्हणून काम करत असताना तालुका स्तरावर ही इतर कामं देखील आपल्याला करावी लागतात. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही हर्सूलला होते, जवाहरला होतो, मला वाटतं प्रोबेशन होतं, प्रोबेशन होतं, परिवीक्षाधीन कालावधी प्रोबेशन होतं. तो पूर्ण आदिवासी भाग होता, तो पूर्ण आदिवासी. तुम्ही नवीन होते, कशा पद्धतीने हँडल करायचं? ऍक्च्युली जवाहरला पोस्टिंग होणं म्हणजे पनिशमेंट पोस्टिंग असं एक समज, म्हणजे जसं गडचिरोली आहे आपल्याकडे. ऍक्च्युली पनिशमेंट पोस्टिंग हा शब्दच मला चुकीचा वाटतो, कारण मग तिथं काही माणसं नाहीत का? बरोबर. तिथं काय, तर तिथे माझं डहाणूमध्ये मला त्यांनी एक 3-4 महिने माझा पिरियड गेला. त्यामध्ये तलाठी, अटॅचमेंट मंडळाधिकारी, वेगवेगळ्या प्रकारचे ऑफिसेस पाहिल्यानंतर मग आम्हाला कमिशनर ऑफिस कोकणने मला जवाहर RNT केलं, निवासी नायब तहसीलदार. ज्या दिवशी मी डहाणूवरनं बसनी गेलो होतो जवाहरला माझं सगळं साहित्य घेऊन, तुफान पाऊस त्या दिवशी होता. तिथे एकही रिक्षा मला मिळाली नाही. माझ्या घरी म्हणजे माझा जो मित्र होता वैभव खाडे, तो तिथं पोस्टेड होता, तर एकही रिक्षा मला मिळाली नाही. कसं बसं भिजत आम्ही ते साहित्य डोक्यावर हातावर घेऊन त्याच्या मी घरी गेलेलो मला आठवतं. त्यामुळे पहिल्या दिवशी तर मला ते सगळं अंधारच दिसायचं मला असं. मग मी हजर झालो. ते आमचं जे ऑफिस होतं ते राजाचं हॉटेल होतं, जव्हारचे जे राजे आहेत तर त्या राजाचं एक जुनं हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये आमचं ऑफिस होतं. त्यामुळे छोट्या छोट्या अशा बोळी आमच्या ऑफिसमध्ये होत्या आणि मग त्या ठिकाणी मी कामाला सुरुवात केली. तर त्या ठिकाणी सुरुवातीला तर मला अवघड गेलं, कारण तिथलं वातावरण, तिथलं जेवण, तिथला नाश्ता, म्हणजे नाश्ता तर तिथे पोहे तर मला बरेचदा मिळालेच नाही. आपल्याला पुण्यात राहिल्यामुळे पोहे, चहा, क्रीम रोल असं खायची सवय, तसं काही मिळालं नाही. हळूहळू मी त्या वातावरणाशी एक कोपअप होत गेलो. मग नंतर तिथे एक प्रोग्राम राबवला, तो म्हणजे आश्रमशाळाच्या विद्यार्थ्यांना दाखले वाटणे. म्हणजे आम्हाला एक प्रोजेक्ट शासनाने दिला होता की मगाशी मी जे बोललो की शासकीय योजना प्रभावीपणे राबवा, कुठली एक घ्या. तर मग मी ज्यावेळेस तालुक्यात फिरायचो त्यावेळेस लक्षात आलं की आश्रमशाळेच्या मुलांना दाखले वाटू आपण.
तर दाखले वाटप मग आम्ही 2 दाखले फोकस केले. एक म्हणजे जातीचा दाखला आणि एक म्हणजे डॉमिसिल दाखला. तर ते 2 दाखले मी फोकस केले. जेव्हा हा प्रोग्राम मी केला तर त्यावेळेस मला तिथं कामामध्ये खूप रस निर्माण झाला आणि हा प्रोग्राम माझा खूप चांगला झाला. त्याचं मी प्रेझेंटेशन पण शासनाला पाठवलं आणि स्वाधीन क्षत्रिय साहेब म्हणजे आपले महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव आणि त्यावेळेस ते RTS कमिशनर होते. तर ते त्यावेळेस जव्हारमध्ये आले होते. तर त्यावेळेस देखील आम्ही त्यांना हे सगळं प्रेझेंटेशन दाखवलं होतं. म्हणजे जव्हारमध्ये राईट टू सर्व्हिस ऍक्टची अंमलबजावणी कशी होते हे त्यांनी स्वतः येऊन तिथं पाहिलं होतं आणि जस्ट त्याच्या बॅकग्राऊंडलाच मी हे सगळं काम केलं होतं. त्यामुळे ते मला दाखवता आलं. त्यामुळे जव्हार सोडताना मी दाखल्यांचं काम चांगलं करू शकलो. एवढं मला का सुचलं होतं तुम्हाला दाखले म्हणजे कशामुळं? आम्हाला SDO तिथं प्रोजेक्ट ऑफिस आहे, ट्रायबल ऑफिस प्रोजेक्ट ऑफिस त्याला म्हणतात आणि SDO ऑफिस साधारण प्रोबेशनरी IAS ऑफिसर तिथे त्यांना पोस्टिंग दिलं जातं. जे सिलेक्ट झालेत आणि ज्यांना SDM शिप द्यायची आहे तर त्यांना शक्यतो आदिवासी भाग दिला जातो. तर पवनीत कौर मॅडम तिथे प्रोबेशनरी म्हणून तिथे आल्या होत्या, SDM कम प्रोजेक्ट ऑफिसर. तर मग आमच्याकडे त्यांनी मीटिंगमध्ये असा मुद्दा मांडला की काही वनपट्टे देण्याचा विषय असतो, वन हक्क दावे असतात, तर यासाठी काही ग्रामसभा घ्यायच्या असतात. तर त्यांनी आमच्या ऑर्डर्स केल्या की तुम्ही या ग्रामसभांना जा, तिथं ग्रामसभा कंडक्ट करा आणि त्याचे प्रोसिडिंगवर सह्या आणि त्याचे रिपोर्ट्स तुम्ही आम्हाला द्या. मग आम्ही मग तालुक्यामध्ये फिरायला लागलो. मी मला काही जी गावं ठराविक दिली होती. मग त्यामध्ये असं लक्ष द्यायचं की काही गावांमध्ये महिलांच्या जागा ग्रामपंचायतला रिक्त राहायच्या वारंवार. दर 6 महिन्याने इलेक्शन यायची, पोटनिवडणूक, आणि प्रत्येक वेळेस त्या जागा रिक्त राहायच्या. मग मी विचारलं की असं का होतं. तर आमचे काही तलाठी बांधव म्हटले की सर यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेटच नाही महिलांकडं, तर ते कसं भरलं जाणार जागा. ते येस शेड्यूल्ड ट्राईब्स ही तर सर्टिफिकेट पाहिजे त्यांच्याकडे, अनुसूचित जमाती. मग हे सर्टिफिकेट का नाही, तर पुरावे नाही, असा तो विषय आला समोर. मग पुरावे का नाहीत, तर मग ज्या कोपऱ्यात मी काम केलं, वावर वांगणी हा जो भाग आहे, तर त्यावेळेस लक्षात आलं की ज्यावेळेस राजाचं मुकणे महाराजांचं ज्यावेळेस तिथं राज्य होतं तर त्यावेळेस मोखाडा पेटा म्हणजे मोखाडा तालुका ह्यामध्ये ही गावं समाविष्ट होती आणि गाव नमुना 14 म्हणजे मृत्यू रजिस्टरचे जन्म मृत्यू नोंदी ज्या असतात तर त्या सगळ्या मोखाड्यात होत्या, मोखाडा तहसीलला. आणि ज्यावेळेस स्वातंत्र्यानंतर ही तालुके फुटले त्यावेळेस ते रेकॉर्डच हँडओव्हर करायचं राहून गेलं. अच्छा. आणि त्यामुळे हे लोक जरी जव्हारला त्यांनी अर्ज केला, आमची गाव नमुना 14 द्या, आमची मानवी दिनांकाचे पुरावे द्या, आम्ही उत्तर देणार आमच्याकडे उपलब्ध होत नाही. मी एवढा बारकाईने माझ्या तो मुद्दा लक्षात आला. मग मी तहसीलदार मोखाडाला पत्र दिलं आणि ते सगळे पुरावे आम्ही हँडओव्हर केले. मग पुरावे हँडओव्हर करून काय करता, त्याचं आम्ही चावडी वाचन केलं काही गावांमध्ये, काही संघटनांना सोबत घेऊन. कारण त्या लोकांची भाषा थोडी वेगळी आहे, आदिवासी लोकांची भाषा आणि माझी मराठी भाषा, तर मला एवढं ते समजत नव्हतं. मग ते ज्यावेळेस चावडी वाचन आम्ही करायचो त्यावेळेस ते एक म्हणायची ही मग आत्या आहे, मग बापूस आहे, बाबा आहे, असे ते लोक बोलायचे. मग आम्ही ते टिक करून घ्यायचो आणि जागेवर त्यांचे अर्ज घ्यायचो. आम्ही अर्जाचा नमुना तयार केला, अर्ज जागेवर देऊन आम्ही घेऊन त्यांना ते पुरावे आम्ही पुरवले. आणि ते पुरावे पुरवून थांबलो नाही तर त्याचे आम्ही दाखले प्रकरण तयार करून ते प्रांत ऑफिसला इन्व्हर्ट केले आणि त्या लोकांना दाखले डिस्ट्रीब्यूट केले. मग म्हटलं हे जरा छोटं काम होतं, हे काय 40-50 दाखले दिले आपण थोडंसं लार्ज स्केलला काम करू. मग मी आमच्या प्रांत मॅडमकडे प्रस्ताव मांडला. तर तिथे एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून एक घटक आहे की ज्याच्यामध्ये स्वतः प्रांत 1 लाखापर्यंत ग्रँट देऊ शकतात प्रोजेक्ट ऑफिसमधून, आदिवासी विकासमधून, की ज्यामधून दाखले त्या लोकांना फुकट देता येतात, लॅमिनेशन करता येतं, अर्ज छापता येतात. तर हे पैसे आणणार कुठून, तर मग हे पैसे त्या म्हटले मी देते पण तुम्ही करा. मग आम्ही काही आश्रमशाळा फोकस केल्या. मला त्यामध्ये वावर वांगणीची आश्रमशाळेला पण मी गेलेलो आहे. वावर वांगणी हा शब्द वारंवार का वापरला, तर सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असताना वावर वांगणीमध्ये एक साधारण 100 ते 200 बालकांचा मृत्यू झाला होता, बालमृत्यू. अशी ती खूप मोठी महाराष्ट्रात घटना घडली होती आणि त्या काळामध्ये सुधाकरराव नाईकांनी तिथे व्हिजिट केली होती आणि म्हणून तिथे संत गाडगेबाबा यांची जी शिक्षण संस्था आहे त्यांनी तिथं आश्रमशाळा सुरू केलेली आणि पतंगराव कदम साहेबांनी तिथे एक स्कूल सुरू केली जव्हारमध्ये त्या पार्श्वभूमीवरती ह्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं. मग आम्ही वावर वांगणी आश्रमशाळा निवडली, साखरशेत आश्रमशाळा निवडली, मला अजून ते आठवतंय. आणि मग त्या ठिकाणी आम्ही मोड्याचा दिवस निवडायचो. मोडा दिवस म्हणजे काय, तर ज्या दिवशी लोक काम करत नाहीत, म्हणजे बाजारचा दिवस असतो. मग त्यामुळे पालक त्या दिवशी त्या शाळेच्या आसपास येतात मुलांची गाठ घ्यायला आपल्या आश्रमशाळेतल्या. मग आम्ही त्या दिवशी जाऊन अर्ज तयार करून घ्यायचो. त्या पालकांच्या अर्जावर अंगठे, सही, काय ज्याला सहीला अंगठा असे ते तयार करायचो आणि मुख्याध्यापकांकडून बोनाफाईड घ्यायचो. बोनाफाईड असलं की आपण डॉमिसिल दाखला देऊ शकतो. आणि गाव नमुना 14 असला जो आमच्याकडे असतो त्यावरून आम्ही त्यांना जातीचा दाखला देऊ शकतो. असे ऑन दी स्पॉट आम्ही एका वेळी 70, 80 मुलांचे अर्ज भरून घ्यायचो आणि मग त्याचे दाखले तयार करणं, त्याचं प्रोसेसिंग करणं आणि ते दाखल्यांचं वितरण करणं. तर मला असं वाटतं की मला एक 800 ते 900 दाखले मी त्या काळात देऊ शकलो. त्यामुळे हे फक्त 800-900 दाखले हा आकडा नाही,
कारण यापूर्वी स्वातंत्र्यानंतर त्यांच्याकडे दाखलेच नव्हते. हा म्हणजे हा जो कालावधी गेला एवढ्या याच्यात विशेषतः महिलांना म्हणजे त्या मुलांना मिळत असतील पण महिला. मग नंतर असं मला ज्यावेळेस मी तिथून माझी ट्रान्सफर पुण्यात झाली, मग नंतर मला काही जण म्हणाले ज्यावेळेस मी अशी गप्पा मारल्या आमच्या मित्रांशी कधी, तर ते म्हटले की त्यातल्या काही जागा भरल्या गेल्या पोटनिवडणुकीमध्ये. का तर त्या महिलांना दाखला मिळाला असं. म्हणजे एक प्रकारे ते लोकशाहीचं स्ट्रेंथनिंग छोट्या प्रमाणात, म्हणजे आपण काही फार मोठं करत नाही. सुरुवात होणं गरजेचं आहे. एवढ्या वर्षापासून ज्या महिलांकडे दाखले नव्हते त्यांना तुम्ही दाखले दिले, याच्यापूर्वी कुणाला का सुचलं नाही? कारण ती जी इच्छाशक्ती होती, तुमचं जे ऑब्झर्वेशन होतं त्याच्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात. त्यामुळे जव्हारला काम करायला मला खूप मजा आली. म्हणजे जव्हार ज्यावेळेस मी सोडलं त्यावेळेस मी खूप दुःखी अंतकरणाने सोडलं की काहीतरी ठेवून आपण जातोय, असं काहीतरी आपलं इथं गुंतलंय आणि मग आपण निघतोय अशा भावनेतून मी त्यावेळेस तिथे माझ्यासोबत DJ पाटील म्हणून एक नायब तहसीलदार होते, संतोष सांगळे साहेब म्हणून एक नायब तहसीलदार होते, खूप मला सिनियर होते ते, पण त्यांनी खूप ज्यावेळेस मी असं नवीन काहीतरी ॲग्रेशननी करण्याची एक कधी कधी वाद होणार, तलाठ्याशी वाद असं व्हायचं कधी कधी माझं, ते खूप सांभाळून घ्यायचे, सांगायचे, शिकवायचे. त्यामुळे जव्हारमध्ये काम करताना खूप मजा आली. आणि मुख्य म्हणजे पवनीत कौर मॅडमने खूप सपोर्ट केला त्या काळामध्ये. की तुम्हाला एक त्यामध्ये किस्सा सांगतो की ज्यावेळेस आम्ही हे वन हक्क करायला जायचो त्यावेळेस एका मी गावाचं नाव विसरलो, तर त्या गाव असं होतं की त्या पाऊस आला की ते गाव सगळ्या बाजूने नदीने वेढायचं. आणि त्यात असा एक घटना घडली होती की एक महिला, तिला अचानक बाळंतपणाच्या काळ आल्या आणि मग तिला त्या झुळीत घालून त्यांना एक डोंगर चढून उतरावं लागलं, मग ती रस्त्याला लागली. तर त्या लोकांनी ते सांगितलं की साहेब म्हणले काय ते वन हक्क तुम्ही सगळं ते सांगितलं आम्हाला, पण आमच्या गावाला साधा पूल नाही नदीच्या पलीकडे जायला, पुलाहून पलीकडे गेलो तरी आम्हाला डोंगरी अंगायचं आहे. आणि मग तो डोंगर चढून मग खाली उतरायचं, मग रस्त्याला लागणार, पण किमान नदीतून जायला तरी पूल पाहिजे. मग मी काय केलं, आमच्या महसुली पतीने त्याचा पंचनामा केला, त्याचा एक नकाशा काढला, कच्चा नकाशा, सगळं पंचनामा वगैरे केला. आणि मग मी आमचे ज्यावेळेस ब्रीफिंग झालं त्यावेळेस आमच्या प्राण मॅडम म्हणजे पवनीत कौर मॅडमला मी म्हटलं की मॅडम असं एक मला केस लक्षामध्ये आली आहे, तर याचं काय करता येईल का? तर त्या म्हटलं ठीक आहे, तुम्ही ते प्रोजेक्ट ऑफिसला इन्व्हर्ट करा. तर एक दिवस मॅडमचा फोन आला की बेंद्रे, आपण याला 10 लाख रुपये मंजूर केले साकव पुलाला. याला 10 लाख रुपये मंजूर केले. म्हणजे एक प्रिन्सिपल आहे, अभावितपणे होणारा परिणाम. म्हणजे मला वाटतं नोबेल लॉरिएट म्हणजे नोबेल पारितोषिक मिळाले ह्या इकॉनॉमिक थिअरीला, अनइंटेंडेड रिपरकशन्स ऑफ युअर ऍक्शन्स असं आहे ते. म्हणजे काय की कोपरखेडी सिद्धांत त्याला म्हणतो आपण. म्हणजे एखादी व्यक्ती अशी तिची गती आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीची गती थोडीशी उजवीकडे वळवायची आहे, पण नकळत वळवायची, तिला कळलं पण नाही पाहिजे. तर तुम्ही तिला हळूच कोपरखेडी मारली की ती आपोआप वळते. जसं आपण पुण्यामध्ये चालवतो बघा की थोडं कोणा काढत म्हणजे ते आपोआप ते म्हणजे नैसर्गिकरित्या थिअरी ते वापरतात, अभावितपणे होणारा परिणाम. तर मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा एक सजग दृष्टिकोनातून डोळे उघडे ठेवून काम करता आणि त्या कामाचं कुठंतरी रिपोर्टिंग होत असतं, कुठंतरी गप्पातून रिपोर्टिंग होतं, कुठं कागदावर रिपोर्टिंग होतं, कुठंतरी आढाव्यामध्ये रिपोर्टिंग होतं, तर त्याचं कुठंतरी अभावितपणे म्हणजे मी माझं जे रिपोर्टिंग आहे मॅडमला ते असंच केलं, अभावितपणे केलं, माझं काही इंटेन्शन नव्हतं, फक्त मला दिसलं म्हणून एक मी सांगून टाकला, हो असं आहे बघा मॅडम तिथे. पण त्याचा झालेला परिणाम किती छान झाला की एक साकव पूल मंजूर झाला, नंतर तो पूल झाला असेल, त्या लोकांना नंतर त्या नदीहून जाता आला असेल, त्यानंतर माझी ट्रान्सफर झाली, मी त्याचा फॉलोअप ठेवला नाही. तुका म्हणे झाली सोपी पायवाट असं मी म्हणतो त्याला, की त्यांची पायवाट सोपी करता आली. हा तुमच्या कामाचा अभावितपणे होणारा परिणाम आहे. त्यामुळे तुम्ही काम करत असताना अशा पद्धतीने काम करा की बरेचदा काय असतं की एखादी आपण गोष्ट करतो, एखाद्या ऑर्डरवर सही करतो, पण आपल्याला असं प्लेनली वाटतं की हे ऑर्डरवर सही केल्यावर याचा परिणाम असाच होईल. तसं होत नाही बरेचदा. त्याचा काहीतरी वेगळा त्याला ट्विस्ट मिळतो आणि भलतंच त्याचं काहीतरी सुरू होतं. दिस इज कॉल अभावितपणे होणारा परिणाम. म्हणून काम करत असताना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून जर काम केलं तर मला असं वाटतं की अभावितपणे होणारा परिणाम देखील चांगलाच होतो. तुमच्या ऍक्शनचा परिणाम तर होणारच येतो, तो दृश्य आहे, तुम्हाला दिसणार आहे, परंतु त्या ऍक्शनचा तुम्हाला नकळत होणारा परिणाम देखील चांगला व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने जर काम केलं तर मला वाटतं ते काम तुमचं गोळीबंद होतं. हा, तर ते मला तो साकव तुका म्हणे झाली सोपी पायवाट जे मी म्हणतो, तर तो साकव पूल माझ्या अभावितपणे जे मी दृष्टिकोनाने काम केलं त्याचा परिणाम वाटतो. म्हणजे एक अधिकारी काय करू शकतो त्याचं हे उदाहरण आहे. म्हणजे तुमच्याकडे अधिकार असो नसो, म्हणजे आम्ही तर पडद्यामागचे कलाकार आहोत. म्हणजे मी तर ज्यावेळेस मला ज्यावेळेस पुरस्कार दिला कलेक्टर साहेबांनी, साताऱ्याच्या कलेक्टर साहेबांनी, त्यावेळेस ते नंतर मनोगत ते म्हटले कोण व्यक्त करणार. आम्हाला मास्तराच्या गावातला असल्यामुळे, मास्तराच्या घरातला असल्यामुळे बोलायची पहिल्यापासून सवय आहे.
गप्पा मारायला खूप आवडतं, म्हणून तर मी तुमच्यासोबत मला घरी गप्पा तसंच म्हणतात मला घरी. तर तिथं त्यावेळेस मी ज्यावेळेस मी बोललो तिथे, तर त्यावेळेस देखील तोच मुद्दा मी मांडला होता, अभावितपणे होणारा परिणाम. हाच तिथे मी तो मुद्दा मांडला होता. नक्कीच. कारण अधिकाऱ्यांनी जर ठरवलं, एखाद्या गोष्टीचा तुम्ही विचार केला, फक्त विचार मांडला आणि ते घडलं, म्हणजे इच्छाशक्ती. माझा सांगायचा मुद्दा तो हा होता की तुम्ही कुठल्या पदावर काम करता याला अर्थ नाही. म्हणजे बरेचदा आमचं केडर असं म्हणतं की आम्हाला स्वतंत्र अधिकार कुठलाच नाही, नायब तहसीलदार हे केडर आहे, म्हणजे मी तुमचा प्लॅटफॉर्मचा काही माझं दुःख सांगा, आमच्या केडरचं दुःख सांगायला उपयोग करत नाही, अभावितपणे होत आहे ते. तर आम्ही सगळे पडद्यामागचे कलाकार आहोत. मी त्या भाषणात तेच बोललो होतो की आपण नायब तहसीलदार असो किंवा प्रांत असो, डेप्टी कलेक्टर असो, कलेक्टर असो किंवा क्लर्क असो, कोतवाल असो, तुमचं पद मॅटर करत नाही. तुम्ही तुमचं म्हणजे शासनाने हे पद निर्माण केली म्हणजे काहीतरी विचार करून केलेले आहे. शासन काय वेळ आहे का ही पद निर्माण करायला? काहीतरी विचार करून केलेले आहे. ते लॉजिक तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे मी माझं पद पाहतो तर माझं पद आहे पडद्यामागं काम करणे. डॉक्टर ज्यावेळेस ऑपरेशन करतो त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या, जर त्याच्या हातात ती कात्री दिली नाही वेळेत त्या नर्स स्टाफने, त्याच्या हातात तो फोर्सेप बायसेप, मला त्यातलं एवढं टेक्निकल माहित नाही, पण तो असा हात माग करतो, मग पिक्चर मध्ये बघितलं असेल, असा हात करतो ते ऑपरेट करतो. तर ते प्रॉपर त्याच्या हातात देण्यासाठी ते अशी एक लाईन मांडलेली असते. जर ते हातात वेळेत नाही गेलं तर काय होईल? काही अनर्थ होऊ शकतो. तसे आम्ही आहोत. डॉक्टरच्या हातामध्ये त्याची सामग्री देणार आहे, तहसीलदारच्या हातात त्याची सामग्री देणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात त्यांची सामग्री देणार आहे. आम्ही पडद्यामागचे आहोत, पण म्हणून आम्ही कम असल नाही. म्हणजे ते एक असं मी कुठेतरी प्रसंग वाचला होता की आता हा किती खराब किती खोटा माहित नाही, की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्या नासाला भेट द्यायला गेले आणि ते एक त्यांचा एक माणूस फुटपाथ झाडत होता. तर ते म्हटले, मॅन व्हॉट आर यू डुईंग? तर तो म्हटला की सर आय एम सर्व्हिंग द नेशन. हा सेन्स त्याच्यामध्ये आहे की मी झाडू मारतो म्हणजे मी देशाची सेवा करतोय, हा सेन्स आहे त्याच्यामध्ये. म्हणून ते ग्रेट आहे, द ग्रेट अमेरिका. आजचं नाही म्हणत मी, जुनं म्हणतो द ग्रेट अमेरिका. असं तसा सेन्स प्रत्येकामध्ये असेल की माझ्या हातात जे काही लिमिटेड आहे ते मी जास्तीत जास्त कसं वापरेल जनहितासाठी. तर मला म्हणजे साधी गोष्ट आहे की बघा, पंखा आहे डोक्यावरती, तुम्हाला छान खुर्ची बसायला, टेबल आहे, बेल वाजवली की शिपाई येतात आणि 1 तारखेला खात्यावर पगार जमा होतो. ह्याच्या पलीकडे काय सुख पाहिजे माझं? म्हणजे आम्हाला लोक जे सरकारी जावई म्हणतात की एकदा तुम्ही घुसले की तुम्हाला कोणी काढू शकत नाही, ह्याच्या पलीकडे काय सुख पाहिजे? त्यामुळं एकतर काम करत असताना तुम्ही काहीतरी कुणाला तरी उपकार करताय ही भावना नाही ठेवली पाहिजे, असं मला वाटतं. तुम्ही माणुसकीने काम करता. माणुसकी, उपकाराची भावना आणि माणुसकीची भावना फरक आहे याच्यामध्ये. त्यामुळे आणि दुसरं म्हणजे तुम्ही त्या कामाचा पैसा घेताय शासनाकडून पगाराच्या रूपाने, वाजून फुकट करत नाही हे काम आपण. त्यामुळे ह्या 2 गोष्टी जर आपल्या डोक्यामध्ये पक्क्या बसल्या तर मला असं वाटतं की कुठेही मी तुमच्यावर उपकार करतोय, मी अधिकारी आहे, आणि ही जी भावना आहे तर ती आपोआप निघून जाते आणि मग तुम्ही एक नम्रतेने काम करता. म्हणजे नम्र झाला भूता त्याने जिंकिले अनंत, कोंडिले अनंत, अशी तुकारामाच्या मूळ आहे की नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. जर तुम्ही नम्र झाला तर तुम्ही परमेश्वराला देखील वचक लावू शकता. असं तुकाराम वचक लावू शकतो, आपण नाही, संत तुकाराम लावू शकता. तर ते बेसिक आहे प्रिन्सिपल की नम्र व्हा आणि काम करा. तर मला वाटतं तर जर काम केलं तर कधीच अडचण येत नाही. म्हणजे मला बरेचदा ज्यावेळेस माझं सिलेक्शन झालं आणि आमच्या भैरोबाच्या देवळासमोर माझा सत्कार कार्यक्रम झाला त्यावेळेस काकासाहेब पलांडे हे आमचे शिरूर तालुक्याचे माजी आमदार ते त्या कार्यक्रमाला आले होते. तर त्या कार्यक्रमामध्ये काकासाहेबांची ती सगळी भाषणं वगैरे झाली. तर त्यावेळेस मी तो मुद्दा बोललो होतो की नम्रपणे जर काम केलं तर तुम्हाला काही कसली अडचण येणार नाही. पण 1-2 वक्तेच त्यामध्ये म्हणाले होते की हा मास्तरचा पोरगा आहे, तर हा या रेव्हेन्यूत कसं काय टिकल, महसूल खात्यात कसं काय टिकल. म्हणजे ती साहजिक आहे म्हणजे की, आणि त्यात म्हणजे मी काही फार असं खूप म्हणजे कधी कुठला खेळ येत नाही, कायमच पुस्तकं, म्हणजे थोडंसं कायमच पुस्तकं, एक स्वभाव म्हणजे पुस्तकच वाचायची, कधी कुठं ट्रेकिंगला गेलो नाही, कुठल्या सहलीला गेलो नाही, फक्त पुस्तक वाचायचं, एवढंच माझा तो एक पहिल्यापासूनचा हे राहिलेला आहे. मग असा एक इंट्रोवर्ट मुलगा हा कसं काय टिकेल याच्यामध्ये? तर मला वाटतं महसूल खात्यामध्ये. तर मग कारण इथे तुमच्यावर रोज प्रश्न आदळत असतात, रोज लोक तुमच्यावर आदळत असतात, तुम्ही एवढे टणक कसे बनाल? तर मला आज 9 वर्ष पूर्ण झाले मागच्या मे मध्ये, तर मला वाटतं टिकलो.
चांगल्या पद्धतीने टिकलो. कसे टिकले? कारण लोकांचा जो समज कसे टिकले तर नम्र झाला होता. तुम्ही आणि तो हुंदक्याचा टेबल म्हणजे ते मला ते म्हणजे ते मी तर म्हणतो तरी माझ्यासाठी ती जे 2 शब्द जे आहेत ना तर ते खूप महत्वाचे आहेत. हुंदक्याचा टेबल झाला पाहिजे. तुम्ही लोकांना ऐका. लिसन आणि हिअरिंग म्हणजे आपण म्हणतो तुम्ही लोकांना ऐका. तुम्ही तुम्हाला एक आता मागे झगडलेला प्रसंग सांगतो. परवाच माझ्या ऑफिसमध्ये एक महिला आल्या आणि त्या खूप मोठ्याने ओरडत होत्या त्या, की माझा दाखला का नाही झाला. दाखला होता उत्पन्नाचा. म्हणजे कुठल्या ऑफिसचा? तहसील ऑफिसचा. कुठलं तहसील मी सांगत नाही. माझ्या ऑफिसचा माझ्या टेबलचा विषय आहे का? मगाशी जे मी बोललो ते माझ्या टेबलचा विषय नाही. ते थोडं मग ते पहिल्यांदा तुम्ही लोकांना बसा तर म्हणा. ती माझ्या समोर जी खुर्ची मांडली ती लोकांना बसायसाठी आहे. म्हणजे किमान ते तुम्ही ज्यावेळेस त्याला आदराने बसवता तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं एक फिलिंग तयार होतं की अरे नाही की ही व्यवस्था मला कुठेतरी रेकॉग्नाइज करते, मला बस म्हणते. दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही तसा अनुभव येत नाही बरेचदा. तो हळूहळू यायला पाहिजे. म्हणजे आता मध्यंतरी 100 डेज प्रोग्राम 150 डेज प्रोग्राम हा जो आता गव्हर्नमेंट चाललेला आहे त्यामध्ये 100 डेज प्रोग्राम काय आहे तर लोकांचं जीवन आल्हाददायक करा हा त्याच्यामधला मूलमंत्र आहे. बरोबर. तर ती महिला खूप अशी एक्सायटेड आणि खूप हायपर झालेली महिला ज्यावेळेस तिचा सगळा प्रॉब्लेम ऐकला त्यावेळेस एक लक्षामध्ये आलं तिचं की तिला त्या क्वेरीची पूर्तता करता येत नव्हती. जो काही दाखल्यासाठी तिने जे अर्ज केलाय तर ते समजत नव्हतं. मग आता हा माझ्या टेबलचा विषय नाही असं जर मी म्हटलं तर चालणार आहे का? नाही चालणार. फक्त एक फोनची दुरी आहे. एक फोन केला त्या संबंधित ऑफिसमधल्या अधिकाऱ्याला एक फोन केला. तिचं जे अर्ज आहे तो व्हॉट्सअप केला. तो व्हॉट्सअप गव्हर्नन्स आहे ते व्हॉट्सअप केला त्यांना आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे. ह्या ताई आता संध्याकाळी 6:15 झाले तर येऊ शकणार नाही. उद्या सकाळी येतील तेवढं कृपया तुम्ही पहा. मग आता नंतर त्या महिला आमच्याकडे आल्या नाहीत. म्हणजे थोडक्यात तिचा हुंदका मी समजून घेतला असं मी म्हणतो. आणि त्यामुळे मग ती एकदम शांत झाली. मग माझ्या ऑफिसमध्ये लोक म्हटले अहो सर तुम्ही माणसाला चांगले हँडल करता हो. म्हणलं त्यात काय चांगलं तिचे 2 शब्द ऐका ना तुम्ही. ऐकलं की सगळं सुरळीत होतंय. मला वाटतं की हे टिकण्याचं रहस्य आहे. ह्यामध्ये टिकण्याचं हे रहस्य आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्ही स्वच्छ राहा. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो की तुम्हाला आणि स्वच्छ राहण्याचा दंभ बाळगू नका. बघा स्वच्छ राहा ठीक आहे राहिलो पण त्याचा दंभ बाळगू नका. नाहीतर सध्या कसं असतं एखादा मवाली गुंड ते गळ्यात कडी घालतो आणि त्याचा एक दंभ असतो. गाडी उडवतो, बुलेटला ते फटफट आवाज करतो, थारमध्ये फिरतो तर त्याचा दंभ दिसणारच ना कारण त्याचं कामाचे दंभ दाखवणे ना. त्यामुळे त्यात काही विशेष वाटत नाही. पण सध्याचा काळ ना असं कधी कधी वाटतं की मी सज्जन आहे ह्याचा पण दंभ आहे. मी चांगला वागतो ह्याचा चांगलं वागायचंच आहे दादा. चांगलंच वागायचं असतं. चांगलं वागणे हे काही इज इट डिफरंट? तुम्ही आर यू इनडिफरंट? चांगलं वागता म्हणजे तुम्ही काही वेगळं करता. पण मी चांगलं वागतो ह्याचा पण दंभ आहे. असं म्हणून तुम्ही स्वच्छ राहा आणि त्याचा दंभ बाळगू नका. तुम्ही लोकांना सांगू नका मी स्वच्छ आहे. काय गरज नाही सांगण्याची. तुम्ही स्वच्छ असाल तर ते आपोआप कळतंय लोकांना. बरोबर. मग हे जर बेसिक मला वाटतं पाळलं तर मग कामाला काही अडचण येत नाही. आणि ज्यावेळेस माझ्या भाषणात तिथं आमचे गावकरी किंवा काही जण म्हटले होते आमच्या नातेवाईकांमधले की तुम्ही अरे हा कसा टिकायचा रेव्हेन्यू मध्ये, तू डेस्क ऑफिसर द्यायला पाहिजे होतं त्या मार्कात डेस्क ऑफिसरही मिळालं असतं मस्त मंत्रालय. पण तुम्ही जे मगाशी म्हटलं की ते हे 2-3 त्याच्या मागच्या मूलमंत्र म्हणा किंवा वागण्याच्या पद्धती म्हणा त्याचं पाळल्या तर मला वाटतं सहज शक्य होऊ शकतं. बरोबर. सहज शक्य. आणि 8 वर्ष झाले. 9 वर्ष झाले. आणि सगळ्या गोष्टी सुरळीत झाल्या. त्याचमुळे खरं तर तुम्हाला बोलवण्याचं कारणच आहे की आजपर्यंत आम्ही नवीन अधिकाऱ्यांना बोलवतो, त्यांचा प्रवास जाणून घेतो. पण ज्यांचा प्रवास जाणून घेतो त्यांनाही सिस्टीम कळणं गरजेचं आहे. सिस्टीममध्ये कसं वागायचं हे कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी हा 9 वर्षाचा जो अनुभव आहे तो कामाला आहे. मुळात काय की बरेचदा हे आयडियालिस्टिक वाटू शकतं. लोक म्हणतील काय लवाड थापा मारतो हा चॅरेलमध्ये बसला म्हणून. तर तसं हे आयडियालिस्टिक नाही. याचं कारण काय की मला सुरुवातीला खूप प्रश्न पडायचे की मी भालचंद्र नेमाडे मराठी लिटरेचरचा अभ्यास केल्यामुळे UPSCला नेमाडे आणि त्यांचे समीक्षा इथे वाचलेलीच आहे. 16 भाषणे नावाचं पुस्तक आहे भालचंद्र नेमाडेचं. 16 भाषणे. आणि त्यात एक पहिलंच चॅप्टर आहे तरुण लेखकाचं विज्ञापना. असं त्यांनी मला वाटतं साहित्य अकादमीमध्ये एक यंग रायटर्स वर्कशॉप मी घेतलं होतं. आणि त्या वर्कशॉपमध्ये त्यांनी ते एक मोठं भाषण केलंय भालचंद्र नेमाडेंनी. त्याचं मराठीकरण तरुण लेखकाचं विज्ञापना. त्या भाषणामध्ये ते खूप सांगतात की साहित्यामध्ये कसा बदल हवा, कशी प्रभाव बदलत आहे, साहित्यात काय चित्रण व्हायला हवं, साहित्यातलं जे चित्रण आहे ते वास्तवदर्शी हवं का अस्तित्ववादी हवं का रोमॅन्टिक हवं.
अशा प्रकारचे ते खूप त्यांनी त्यात इझम आणि हे सगळं चर्चा केलेली आहे. लेखकाचं वर्तन कसं हवं, देशीवाद काय आहे, हे खूप त्यांनी संस्कृतीची मुळं कुठपर्यंत असतात, त्यातून साहित्य निर्मिती होते का वगैरे वगैरे, मध्यमवर्गीय जाणीवा, ग्रामीण जाणीवा, दलित जाणीवा, श्रीवादी जाणीवा, असं खूप त्यात बोलले. आणि मग शेवटी ते असं म्हणले की मी तुम्हाला खूप उपदेशाचे डोस पाजले, मी माझ्या भाषेत सांगतो, मी तुम्हाला खूप काय काय सांगितलं, कसं राहावं, कसं लिहावं, परंतु असं होणार नाही मला माहिती आहे. बघा नेमाडे कसं म्हणलं, हे असं होणार नाही मला माहिती आहे, पण तरी देखील मला हे तुम्हाला सांगायचंय, हे माझं मी कर्तव्य समजतो. कारण काळ असा आहे की हे सांगणं हे देखील खूप धाडसाचं काम आहे. बरोबर. जेव्हा मी हे वाचलं ना त्यावेळेस माझे खूप डाऊट्स क्लिअर झाले की जर आकाश फाटलंय, आभाळ फाटलंय आणि तुम्हाला त्या व्यवस्थेमध्ये व्यवस्थित राहायचं आहे, स्वच्छ राहायचं आहे, कार्यक्षम राहायचं आहे, तर तुम्ही स्वतः तसं राहणं हे पण खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही इतरांना तत्वज्ञान पाजाल नाही पाजाल ती गोष्ट बाजूला आहे, किंवा ती तुम्ही करू शकणार नाही, परंतु तुम्ही स्वतः तेवढं, म्हणजे महात्मा गांधी जे म्हणतात की बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. महात्मा गांधी असं कधीच म्हणत नाही चेंज द वर्ल्ड. बघा, जे तुम्हाला स्वतःला, म्हणजे तुम्हाला जो बदल हवा आहे तो तुम्ही पहिल्यांदा स्वतःत घडवा. तर मला वाटतं की ही बेस्ट लाईन आहे. मग बाकीचं माझ्या टेबलाच्या पलीकडचं काय करतो, अलीकडचं काय करतो, माझ्या सिनियर काय करतो, ज्युनियर काय करतो, मला त्याच्याशी तसा लुकआउट तसा माझा नाहीये. माझा लुकआउट एवढाच आहे की मी काय करतो. आणि मला असं वाटतं की मी काय करतो एवढं जर मी सांभाळलं तर मग जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे विनोबा भावे म्हणतात, जर जे एक 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 व्यक्ती सुरत गेला तर ते आपोआप त्याचं क्युम्युलेटिव्ह इफेक्ट जे आहे ते आपोआप होत राहतो. स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात बेस्ट आहे. आणि त्यामुळे हे आयडियालिस्टिक अजिबात नाही. म्हणजे लोक म्हणतात ना की शक्यच नाही काय, म्हणजे आता ज्यावेळेस मी आमच्या गावाकडे जातो, नातेवाईकात जातो, अजूनही आम्ही लोकलनी जातो, आम्ही इथून केडगाव लोकलनी जातो, तिथून एखादी हातकडून गाडी पकडून जातो आम्ही, माझा भाऊ न्यायला येतो, असं आम्ही अजूनही तसं करतो. म्हणजे एसटीने प्रवास करतो, पीएमटीने प्रवास करतो, अजूनही फोर व्हीलर नाही, असं स्कूटीवर प्रवास करतो. असं त्याचं काही असं फार वाटत नाही. याचं कारण हे आहे की तुम्ही ते स्वीकारलेलं आहे आणि त्या पद्धतीने त्यात आनंद आहे. एकदा तुम्हाला त्यात आनंद मिळत आहे तर मग ते आयडियलिस्टिक मला तरी वाटत नाही. त्यामुळं म्हणजे मी काय असं संदेश देणारा व्यक्ती नाही, परंतु जे कोणी ॲस्पिरंट्स आहेत, जे कोणी इथपर्यंत ह्या व्यवस्थेमध्ये प्रवेश करण्यासाठी येणार आहेत, तर त्यांना मला एवढं सांगायचं आहे की ही व्यवस्था सर्वव्यापी आहे. यामध्ये सगळ्या तऱ्हेचे घटक, म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्या स्वभावाचे तऱ्हांचे ही व्यवस्था सामावून घेत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत तुम्हाला एक जागा आहे, जी निश कॉन्सेप्ट म्हणतो, निश असणे, म्हणजे एन्व्हायरमेंटल कॉन्सेप्ट आहे की प्रत्येकाची एक निश असते, ही व्यवस्था तुम्हाला ती निश देते. आणि त्यामुळे या व्यवस्थेचा मी कृतज्ञ आहे की तिने मला माझी निश दिली आणि मला माझ्या त्या पद्धतीने मला करता आलं. मला कुठले दबाव कधीच आले नाहीत, मला कुठले कोणी इन्फ्लुएन्सेस दिले नाहीत, हे बेकायदेशीर कर, हे कचकटून करच असं मला कुणी म्हटलं नाही. हा माझा व्यवस्थेने केलेला माझ्यावरचा मी उपकार समजतो. ह्याच व्यवस्थेत मी करतोय ना हे. बरोबर. त्यामुळे मला व्यवस्थेला कधी दूषणं द्यायची नाही. मी तर म्हणतोय व्यवस्था ही सर्वव्यापी आहे आणि त्यात तुम्ही तुमची जागा शोधा, ती तुम्हाला परफेक्ट मिळणार आहे. बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना एका बाजूने मला असं ऐकायला भेटतं की प्रशासनामध्ये काम करत असताना वरिष्ठांचं प्रेशर असतं किंवा कामाचं प्रेशर असतं, कारण लोक असतात, पॉलिटिकल प्रेशर असतं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कशा मॅनेज करतात? आता मुळात अगदीच प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर मी पडद्यामागचा कलाकार आहे. म्हणजे माझं जे पद आहे तर ते थेट डिसिजन मेकिंगशी संबंधात नाही. पण तुम्ही तो फेस तोंडाला पण आहेत ना, प्रत्येक येणारा पहिला व्यक्ती तुमच्यापाशी किती आहे, पण जो डिसिजन मेकिंग आहे, म्हणजे मी पळवाट सांगत नाहीये, पण डिसिजन मेकिंग तसा संबंध नाही. पण जो काही माझा अनुभव मला आला, म्हणजे बरेचदा तालुक्याला असताना तहसीलदार हा फ्रंटला आहे, तुम्ही त्याच्या मागे आहात. प्रांत ऑफिसला असताना एसडीएम फ्रंटला आहे, तुम्ही त्यांच्या मागे आहात. कलेक्टर ऑफिसला असताना जिल्हाधिकारी आरडीसी फ्रंटला आहेत, तुम्ही त्यांच्या मागे आहात. पण तरी देखील ते प्रेशर पर्क्युलेट आपल्यापर्यंत होत असतं. पण मला एक सांगा की आपण जिल्हाधिकारी कार्यालयाचं उदाहरण घेऊ. जेव्हा आमची फाईल मूव्ह होते तेव्हा ती साधारण 4 ते 5 टेबलून मूव्ह होते. म्हणजे माझा क्लार्क माझ्याकडे ठेवेल, मग माझ्याकडून ती तहसीलदाराकडे जाईल, तिथून आरडीसी मॅडमकडे जाईल, तिथून मग आमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे जाईल. हे टप्पे कशासाठी केले तो? तर मला वाटतं हे प्रेशर रिलीज वॉल्स आहेत. जेव्हा आपल्या वरिष्ठावर जेव्हा प्रेशर येतं तेव्हा आपल्याला तो विषय त्यांच्यासमोर व्यवस्थित मांडावा लागतो आणि तो विषय व्यवस्थित मांडला की त्या विषयाचे कंगोरे देखील त्यांना दिसायला लागतात.
जेव्हा 5 लोक त्या फाईलवर विचार करतात आणि त्याचे 5 ओपिनियन मांडतात, त्यावेळेस नक्कीच कायद्यामधला पर्याय सापडतो. तर मला असं वाटतं की प्रशासनामध्ये हे अंगभूत कौशल्य आहे, की किती प्रेशर आलं तरी ते प्रेशर कायद्याच्या चौकटीत बसून वेआउट कसा निघेल. 100% ते वेआउट कधीच निघू शकत नाही. 100% व्यक्तीचं आपण कधीच समाधान करू शकत नाही. मग हे जे प्रेशर रिलीज वॉल्स आहेत, तर मला वाटतं ते जर व्यवस्थित वापरले गेले तर मग ह्या गोष्टी टॅकल होऊ शकतात. आता समजा बरेचदा संवाद हा त्याला खूप महत्त्वाचा विषय असतो. आता तुम्हाला सांगतो की आमच्याकडे एक माहिती सेवा केंद्र देण्याचं काम असतं, की माहिती सेवा केंद्राची अलॉटमेंट. तर बरेच लोकांना विशेषतः राजकीय वर्गातील जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की माहिती सेवा केंद्र आपल्या जवळच्या व्यक्तीला मिळावं. त्याचं कारण हे की त्यातून जनतेची कामं करता येतात. म्हणजे समजा त्यांच्या जवळच्या व्यक्तीला ते माहिती सेवा केंद्र मिळालं तर ते हक्काने सांगू शकतील की अरे याचा दाखला तुम्ही ऑनलाईन करा. ह्याला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे ते लगेचच्या लगेच करा. मग ते मिळवण्यासाठी लोकांचे खूप अर्ज येतात, फोन येतात, विनंत्या येतात. परंतु जेव्हा ते लोक येतात भेटण्यासाठी, बोलण्यासाठी, त्यांची मागणी असते आम्हाला आजच्या जावं. पण त्यांना सगळं व्यवस्थित समजावून सांगितलं, त्यांना वेळ दिला, तर मला असं वाटतं की ते पण समजून घेतात. ते काही वेडे नाहीत. त्यांचा जे राजकीय व्यक्ती आहेत, त्यांचा एक कान हा जमिनीशी लावलेला असतो. त्यामुळं ते आपल्यापेक्षा प्रचंड हुशार आणि मेहनती असतात. बरोबर. आपण फक्त मला तर वाटतं की सुरुवातीलाच आपली खूप 8-8 तास अभ्यासाची मेहनत असते. नंतर तसं तुलनेनं सोपं आहे. राजकीय पुढाऱ्यांपेक्षा प्रशासकीय जीवन तसं तुलनेनं सोपं आहे. त्यांना दर 5 वर्षांनी दर 5 वर्षांनी परीक्षा द्यायची आणि त्या परीक्षेपायी ते आपल्याकडे येत असतात. बरोबर. ही त्यांची अडचण समजून जर घेतली आणि त्यांना त्यातून सोल्युशन द्यायला सुरुवात केली आपण, जे कायद्याच्या चौकटीत बसणार आहेत, तर त्यांना आपल्याबद्दल कॉन्फिडन्स तयार होतो. नक्कीच. आणि मग मला वाटतं की नंतरची जी काही कायद्यात थोडीशी न बसणारी, थोडीशी बाहेर जाणारी जी कामं आहेत, ते आपल्यापर्यंत ते येत नाहीत. ते आपोआप सांगतात की अरे नाही, ते होणार नाही. कशाला तिथे जाता तुम्ही? ते होणार नाही. किंवा ते आपला ओपिनियन घ्यायला लागतात, की तुमच्याकडे अर्ज पाठवायचा आहे बरं का. मी तालुक्याचा माझा अनुभव सांगतो. हा अर्ज तुमच्याकडे पाठवायचा आहे बरं का. साहेब होणार आहे का हो? जरा थोडं बघून माणसं येतील, जरा बघून सांगा तुम्ही. होणार असेल तरच पुढे जातो आम्ही, नाहीतर जाऊ द्या. बरोबर. म्हणजे हा त्यांना माझ्याबद्दलचा कॉन्फिडन्स तयार होतो. मग अशी बरीच शिष्टमंडळ आलेली आहेत, की एखाद्या ठिकाणी रस्त्याचा विषय असतो, तर ते येतात, दाखवतात, की सर असा रस्ता आम्हाला हवा आहे. मग आपण ते पाहतो, की अरे हा रस्ता होईल, न होईल, मामलेदार सेक्शन 5 मध्ये बसेल का, कलम 143 मध्ये बसेल का, हात तडजोडीने होईल. हे सगळं त्यांना सांगोपांग चर्चा झाली आणि ती खुलके केली. जर तुम्ही हातचे राखून केले, की ती लोक ओळखतात, की साहेब हातचा राखून काहीतरी बोलतोय. तर ते तेवढे विचक्षण असतात, चाणाक्ष असतात ही लोक. त्यांचं ग्रामीण त्यांचं जे काही शहाणपण आहे, शहाणीव आहे, त्याला तुम्ही कधी चॅलेंज करू नका. एक अनुभव सांगतो मी. माझ्याकडे एक आजीबाई आल्या आणि त्या आजीबाईंनी त्यांना असं इन्स्ट्रक्शन दिलं होतं, की बेंद्रेंकडे जा आणि ते तुम्हाला अर्ज लिहायला मदत करतील. आणि त्या दिवशी काय माहित नाही मला, पण असं थोडंसं काम असं खूप असं काम चालू होतं आणि त्या अचानक भसकन आल्या. तर माझ्या नेहमीच्या पत्नीने म्हटलं आजीबाई बसा. माझं काम झाल्यावर मग मी 1-2 मिनिटात त्यांच्याशी बोलायला लागलो. बोलायला लागल्यावर मी त्यांना विचारलं काय, तर त्या म्हटल्या, "ए दादा अर्ज लिहून दे माझा." असं. तर मी म्हटलं, "माझं नाही काम," म्हटलं, "अर्ज लिहून द्यायचं." पुन्हा ती एक ऑफिसर मेंटली, "माझं नाही काम, अर्ज तुम्ही स्टॅम्प वेंडरकडे लिहून घ्या." तर ती म्हटली मला, की "स्टॅम्प वेंडर तरी मला सांग कोण आहे लिहिणारा, त्याच्यापर्यंत मी जाऊन लिहिते." आता एवढं करून मी गप्प बसायचं ना, तर मी म्हटलं, "पण त्याची फी द्यावी लागते बरं का." असं तुम्ही म्हटलं त्या आजीला. तर तिने तिच्या पिशवीतून नोटा काढल्या. ती काय म्हणली, "मला कमी समजतो का रे?" म्हणली "तू. बरं. मला फक्त पत्ता पाहिजे ना. मी तुझ्याकडे पत्ता विचारायला आले. का मी म्हणतोय तू माझी फी भर म्हणून. स्वाभिमानी म्हणली मी. मला फक्त कळत नाही म्हणून विचारायला आले मी." जी शहाणीव आहे त्यांची, ती चॅलेंज झाली. मग त्यातून मला खूप चांगला लेसन मिळाला. म्हणजे मी खूप चांगल्या अँगलनी घेतलं, अदर वे राउंड घेतलं मी. मग ते ॲक्च्युअली मी त्यांना सॉरी म्हणून आमचा कर्मचारी सोबत पाठवून त्या आजीशी तो अर्ज लिहून तो इन्व्हर्ट झाला आमच्याकडे तो. परंतु तो प्रसंग जो आहे, शहाणीव ती चॅलेंज नाही करायची. आणि हेच तुम्ही जर आपल्याकडे जो येणारा राजकीय पुढारी आहे, त्याचा कार्यकर्ता आहे, हे त्याच्यासोबत जर आपण केलं, तर मला असं वाटतं की तो समजून घेतो एका पॉईंटला आणि त्याचा आपल्यावर कॉन्फिडन्स तयार होतो आणि मग तो काम घेऊन येण्यापूर्वीच डिस्कशनला येतो, की अरे हे होणार की नाही होणार. असं होतं प्रशासनामध्ये जनरली, असं बरेचदा होतं. म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं बरेचदा झालेलं आहे, असा माझा अनुभव आलेला आहे. म्हणजे हा सगळा अनुभवाचा. हा. मला आजच्या पॉडकास्टच्या शेवटी आणखीन एका गोष्टीचा थोडासा उलगडा तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे. ह्या सगळ्या तुमच्या कामामध्ये, ह्या सगळ्या तुमच्या अनुभवामध्ये आणि तुमच्या सिलेक्शनमध्ये तुमची जी वाचनाची आवड आहे, याचा किती फायदा झाला? खूप फायदा झाला. म्हणजे आता मी वाचनाची म्हणजे
म्हणजे असं एक म्हटलं जातं की इफ यू हॅव अ बुक अँड गार्डन यू हॅव एव्हरीथिंग इन द वर्ल्ड. आणि हे जे कोट आहे ना, ते मी कुठं वाचलं, आपल्या इथे आपली गोखले इन्स्टिट्यूट आहे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स, तर त्यांची जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीच्या बाहेर तो कोट लिहिलेला आहे, इफ यू हॅव अ गार्डन अँड बुक यू हॅव एव्हरीथिंग इन द वर्ल्ड. पुस्तकांची तर मला म्हणजे पुस्तकं म्हणजे काय बोलावं असा विषय, म्हणजे मराठी लिटरेचर असल्यामुळे पुस्तकं वाचतो असा विषय नाही, परंतु खूप लहानपणापासून ती सवय मला वडिलांनी खरं लावली, ती घडवली. म्हणजे मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी इयत्ता 8वीला साहित्य संमेलन कराडचं अटेंड केलेला माणूस आहे. 8वीमध्ये? इयत्ता 8वीमध्ये त्यावेळेस पी.व्ही. नरसिंहराव यांचं मराठीतलं भाषण मी ऐकलेलं आहे. क्या बात आहे. इतकी मला पुस्तकांची गोडी. मी तुम्हाला किस्सा सांगतो, आता शेवटाकडे म्हणून पटकन सांगतो. म्हणजे मी इयत्ता 10वीला होतो त्यावेळेस मला साहित्य संमेलन नाशिकला होतं. प्राध्यापक केशव मिश्राम त्याचे अध्यक्ष होते. 2000 मला वाटतं 4-5ची घटना आहे. आणि त्यावेळेस मला साहित्य संमेलनाला जायचं आणि आमच्या 10वीचे काही कार्यानुभवचे पेपर होते की ज्याचे ग्रेड्स मिळतात आपल्याला. तर तो पेपर मी 1 तासाचा पेपर मी 15 मिनिटात सोडवला, कारण मला शिरूरवरून आळेफाट्याला एसटी होती आणि आळेफाट्याहून मला नाशिकला एसटीने जायचं होतं. साहित्य संमेलनाला मी मंडपात झोपून साहित्य संमेलन, म्हणजे मी रात्री त्या मंडपात झोपायचो, नळाखाली आंघोळ करायचो. पैसे कुठे आपल्याकडे, वडील 1000 रुपये देणार, त्यातली 500 रुपयाची पुस्तकं आणायची, एसटी भाड्याचा खर्च 100-200 रुपये, जेव्हा 100-200 रुपये, 100 रुपये वाचून घरी आणायचे. असा साधारण तो माझा प्रवास. तर मी त्या साहित्य संमेलनाला ते करून गेलो आणि दुर्दैवानं दुसऱ्या दिवशी आमच्या क्लास टीचर सरांनी, तोंडात साहेब शब्द सारखा येतो आमच्या सरांनी दुसऱ्या दिवशी मूल्य शिक्षणची एक्झाम घेऊन टाकली. आणि मी साहित्य संमेलन करून आलो मंगळवारी, तर ते म्हटले आता तू नापास म्हटले 10वीला. मला बाहेर उभं केलं वर्गाच्या, ज्याला वर्गाच्या बाहेर उभं राहणं म्हणजे खूप अपमानास्पद गोष्ट, म्हणजे बाहेर उभं केलं. मग ते म्हणते तुम्ही मुख्याध्यापकांकडे जा, विद्याधाम प्रशालेमधला. कसं मी गेलो सरांकडे, सरांना म्हटलं सर मी असं साहित्य संमेलनाला गेलो होतो आणि त्यामुळं, आणि अचानक हा पेपर झाला, शेड्यूलमध्ये तर नव्हता मूल्य शिक्षणचा, तर मला सर काहीतरी मदत करा तुम्ही. ते म्हटले तू साहित्य संमेलनाला गेला होता, बस म्हटले, बस तू खुर्चीत. मला मुख्याध्यापकांनी खुर्चीत बसवलं, आमच्या क्लास टीचर सरांना बोलून घेतलं, मूल्य शिक्षणचा पेपर आणा म्हटले कोरा. त्यांच्या टेबलवर मी तो पेपर सोडवला. म्हटले अरे हा पोरगा मूल्य शिक्षण, अजून काय वेगळं मूल्य शिक्षण याचं तुम्ही तपासता म्हटले. पुस्तकाची गोडी म्हणजे ती. मग मी त्यानंतर सोलापूर साहित्य संमेलन केलं. दत्ता हलसगीकरांचं अजूनही आठवतं, ती झपझप चाललेत नाजूक पाय, त्यांची ती कविता आहे, गिरणगावचा भोंगा झपझप, त्यांना तिथं पाहिलं. सांगलीला मी गेलो, मध हातकणंगलेकर अध्यक्ष होते, राष्ट्रपती त्यावेळेस प्रतिभा पाटील, त्यांच्या हस्ते उद्घाटन. तर 3 तास आधी आत जाऊन आम्ही बसलो होतो, ट्रेनने सांगलीला गेलो होतो. त्यावेळेस R.R. रावांची मी सही त्यावेळेस ते आणलेली मला चांगली आठवते. आता मध्ये मी वर्ध्याला पण साहित्य संमेलन जाऊन आलो. म्हणजे जेव्हा आता मधल्या काळात कामाच्या याच्यामुळे याच्यामुळे मला फार जमलं नाही, पण आता मध्यंतरी वर्ध्याला जाऊन आलो. आता सातारात तर मी 5 वर्ष काम केले, त्यामुळे मला आत्तापासूनच सातारा साहित्य संमेलनाला लोक सांगतात की तुम्ही या साहित्य संमेलनाला. ती खूप आवड. घरामध्ये एक माझं म्हणजे 10x10ची खोली ही पुस्तकांनीच भरलेली आहे, म्हणजे जी काही पुस्तकं वाचली तिथे लावली, तर आमच्या घराच्या त्या सगळ्या भिंतीच्या खोल्या पुस्तकांनी भरलेल्या आहेत. इतकी पुस्तकांची आवड. त्यामध्ये जास्त करून मला समीक्षात्मक वाचायला आवडतं. कादंबरी प्रकार तर आहेच, पण समीक्षात्मक आवडतं वाचायला. कविता आहेत आणि संत साहित्यामध्ये तुकाराम, अर्थात तुकाराम, ते अभंग वाचणे असाधारण आहे. त्यामुळं पुस्तकांचं खूप, म्हणजे मी म्हणेल की आई वडील, लग्न झाल्यावर पत्नी आणि पुस्तक, हे जे चौकोन आहे माझ्या आयुष्याचा, मी म्हणेन हा चौकोन आहे. आई वडील, पत्नी आणि पुस्तक हा चौकोन आहे. ती सगळ्यात मोठी संपत्ती. आणि मग त्या चौकोनात आता माझा मुलगा बागडत आहे. तुमच्या मुलाचं नाव हमीद आहे? मुलाचं नाव हमीद आहे माझ्या. थोडक्यात स्टोरी सांगा मला, नक्की नावाची काय स्टोरी आहे? ऍक्च्युली नरेंद्र दाभोळकर, मी पुण्यात अभ्यास करत असताना नरेंद्र दाभोळकरांना मी खूप फॉलो केलेलं आहे. त्यांची माझी अशी कधी समक्ष मुलाखत असा शब्द नाही झालेला कधी, पण त्यांचा कार्यक्रम जिथं असेल तिथं मी जाणार, ते ऐकणार, कारण ते एक तार्किक बोलणार, एक विवेकवादी बोलणार, एक विचारनिष्ठ बोलणार, आणि ते थोडंसं मनाला रुचायचं ते. मग ज्यावेळेस दाभोळकरांची हत्या झाली त्यावेळेस मी एका सेशनमध्ये होतो, तिथं ते आम्हाला अनाऊन्स झालं की असं झालं. ते खूप माझ्यासाठी तो वैयक्तिक खूप मोठा धक्का होता की अरे, म्हणजे असं होऊ शकतं की एका विवेकनिष्ठ माणसाची हत्या होऊ शकते पुण्यामध्ये असं. आणि मग त्यामुळं मग मी अजून दाभोळकरांच्या व्यक्तिगत जीवन हे सगळं मी ते अजून पाहायला गेलो. मग त्यात लक्षात त्यांच्या मुलाचं नाव हमीद दाभोळकर आहे. मग हमीद दाभोळकर, मग ते नाव कशावर ठेवलं तर मग हमीद दलवाईवर यांच्यावर ठेवलं. मग हमीद दलवाईकडे त्यांची इंधन कादंबरी, त्यांचा मुस्लिम विचार, ते सगळं राष्ट्रीयता, मुस्लिम विचार सगळं वाचलं. सत्यशोधक, त्यांचा जो मुस्लिम सत्यशोधक समाज आहे
तर त्या समाजाच्या वक्तृत्व स्पर्धेत पण मी सहभागी घेतलं. म्हणजे एक तो कोइन्सिडन्स म्हणा, त्या भाषणात मला राज्यस्तरीय कॉन्सोलेशन प्राइज मिळालं आणि त्याचा विषय होता की भ्रष्टाचारामुळे होणारी हानी, असा त्याचा विषय होता त्या स्पर्धेचा. आणि त्यामध्ये मी मुद्दा मांडला होता की राजीव गांधींचा जो स्फोट झाला, हत्या झाली, तर ती जी धनू नावाची त्यांची जी कोण बॉडीगार्ड होती, त्यांनी ₹100 घेऊन तो हार घालायला काहीतरी परमिशन दिली होती. आज कुठेतरी मी वाचलं होतं. तो सिक्युरिटी ब्रीच झाला भ्रष्टाचारामुळे आणि त्यामुळं आपल्या देशाचा एक पंतप्रधान गमावला आपण, असं त्यात मी ठासून तो मुद्दा मांडला होता. त्यावेळेस मला बक्षीस मिळालं. मग मुस्लिम सत्यशोधक समाज आणि हे सगळं ते पाहिलं मी. आणि मग हमीद दलवाई यांच्याबद्दल वाचल्यावर असं लक्षात आलं की त्या काळात 1950-60च्या दशकात तलाक या विषयावरती मंत्रालयावरती 6 का 7 मुस्लिम महिलांचा मोर्चा घेऊन जाणारा हा एकमेव मनुष्य की ज्याने खूप धाडस केलं. त्या काळामध्ये खूप मोठं धाडस आहे. म्हणजे धाडसाचं प्रतीक म्हणजे हमीद दलवाई. म्हणजे कुठल्याही धर्माच्या जातीचा असो, ते धाडसाचं प्रतीक म्हणजे हमीद दलवाई आणि पुरोगामित्वाचं प्रतीक म्हणजे असं एक ते डोक्यात ठसलं माझ्या त्यावेळेस. म्हणून तर नरेंद्र दाभोळकरांनी स्वतःच्या मुलाचं नाव हमीद ठेवलं. मग ज्यावेळेस मला मुलगा झाला, मग मी त्याच याच्यावरती ते ठेवलं माझ्या मुलाचं नाव. असं ते आहे, एक पुरोगामित्वाची कमिटमेंट असं म्हणूया आपण. एक त्याच्याशी बांधिलकी किंवा सामिलकी असा शब्द म्हणू शकतो आपण. चारही बाजूने विचार करणारा अधिकाऱ्यांना वास्तव कट्ट्यावरती मिळाला. खरं तर तुम्हाला पुस्तकांनी घडवलं आणि आजच्या या पॉडकास्टमुळे, हा पॉडकास्ट जे खरं मन लावून ऐकतील, जे अधिकारी ऐकतील किंवा जे भावी अधिकारी ऐकतील, त्यांना घडवण्यासाठी हा आजचा पॉडकास्ट खरंच कामाला येणार आहे. नक्की सर, आपण खरं तर वास्तव वाटतं तुमच्यासोबत गप्पा मारायचं म्हटलं तर 1 दिवसाचं सेशन पाहिजे, तेही कमी पडणार आहे. कारण गप्पा मारायचं म्हटलं तर तुमच्यासोबत गप्पा मारायला कितीही वेळ गेलेला समजणारही नाही आणि कितीही वेळ गप्पा मारल्या तरी ते वेळ कमीच पडणार आहे आपल्याला. सो तुम्ही खरं जे बहुमूल्य सल्ले, हे जे मार्गदर्शन आहे, हे खरंच अधिकाऱ्यांना, भले अधिकाऱ्यांमध्ये सिनियर ज्युनियर छोटा मोठा हा भाग नाही, हा राज्याच्या सेक्रेटरीपासून ते खालच्या चपराशापर्यंत हा सगळ्यांसाठीच, खरं तर घेणाऱ्यांसाठी अर्थात, जे घेतील त्यांच्यासाठी हा आयुष्यात एक नवी झळाकी देणारा हा पॉडकास्ट आहे. अर्थात तो तशा पद्धतीने त्यांनी घ्यावा. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि मनसोक्त आणि दिलखुलास गप्पा मारल्या, तुमचे सगळे अनुभव शेअर केले, त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. थँक्यू सर.